सुस्वागतम. कराड नगर परिषद नगर वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 92 पुष्प चौथे. आजचे चौथे पुष्प गुंफ्याचा मान बीड येथील श्री राहुल गिरी यांना लाभलेला आहे. आजच्या अतिथी श्री राहुल गिरी कराड शहराचे उपविभागीय तथा प्रांताधिकारी श्री अतुल मेहत्रे सर, माजी नगरसेवक श्री सौरभ तात्या पाटील, बापूजी साळुंखे महाविद्यालयातील माजी प्राध्यापक माननीय श्री BS खोत सर आणि उपस्थित मान्यवर, सर्व वृत्तवाहिनीचे विविध प्रतिनिधी, पत्रकार, आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि सर्व रसिक श्रोते, आपल्या सर्वांचं नगर वाचनालयाच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत. मी कराड शहराचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री अतुल मेहत्रे सर आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पाहुणे श्री राहुल गिरी यांचा यथोचित सत्कार करा. तयार केलेला आहे ते कराडचे श्री प्रशांत लाड संगीत इन्फोटेक असोसिएट डायरेक्टर म्हणजे प्रशांत लाड काम करतात. हे स्वतः अतिशय मोजक्या वेळेमध्ये हे सगळं सन्मानपत्र तयार करतात. त्यामध्ये परिचयाला अनुसरून व्याख्यात्यांची गौरवगाथा वर्णन केलेली असते. असं हे मानपत्र अत्यंत कमी वेळेमध्ये हे प्रशांत लाड सर करून देतात. यानंतर मी माजी नगरसेवक श्री सौरभ तात्या पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा अल्पपरिचय करून द्या. नमस्कार. आपल्या या 92व्या शारदीय व्याख्यानमालेच्या आज चौथं पुष्प गुंफण्यासाठी मराठवाड्यामधून बीडमधून आलेले श्री राहुल गिरी साहेब यांचं सर्वप्रथम कराडकरांच्या वतीनं स्वागत करतो. त्यापूर्वी गेली 92 वर्ष हा ज्ञानयज्ञ अखंड चालू ठेवण्यासाठी म्हणून जी जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली आहे, आपण सगळेजण आपण श्रोतेवर्ग आपण ही जबाबदारी पार करत आहात. आपलं सुद्धा या ठिकाणी सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या व्याख्यानमालेला खरं तर आपल्याला सगळ्यांना अपेक्षित होतं की डॉक्टर विठ्ठलराव महाणे हे या ठिकाणी येणार होते, परंतु काल त्यांच्याकडून असा मेसेज आला, त्यांचा फोन आला की त्यांचं काही थ्रोट इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळे त्यांची तब्येत बरी नाही आहे. तेव्हा आज ते दिवसभरामध्ये जे पुणे असेल कराड असेल सगळीकडचेच कार्यक्रम झालेले. आता डॉक्टर आजारी पडल्यानंतर आपण सल्ला दिला पाहिजे त्यांना. आम्ही म्हणतो चांगले डॉक्टरला दाखवा, हा गंभीरचा भाग आहे. परंतु ते मराठवाडा ही जी संतांची भूमी आहे, याच संतांच्या भूमीमधून एकाला झाकावून दुसऱ्याला काढावं असं वयानं लहान जरी असतील तरी सुद्धा विठ्ठल लहानच्या बरोबरीनं निश्चित आपल्या ठिकाणी ते चांगलं मार्गदर्शन करतील एवढा मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आज या ठिकाणी मला वक्त्यांचा परिचय तुम्हाला करून द्यायचा आहे, त्याचबरोबर कराडचा परिचय वक्त्यांना करून घेणं हे क्रम प्राप्त आहे. गिरसावे कराड ही मला बघितलं आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला जाऊ ना, ही जशी यशवंत भूमी आहे तसंच कराड शहर हे 2 मुख्यमंत्री दिलेलं, महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिलेलं हे एकमेव गाव आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कृष्णाकोलीचा कृष्णनगर या ठिकाणी आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचबरोबर जगातला सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस हे आमच्या कराडचा आहे. निळकंठराव कल्याणी कुटुंब, बाबा कल्याणी कुटुंब हे कराडचं आहे. लक्ष्मी आणि सरस्वती जिथे वास करते हे असे आपले कराडनगरी आहे. गेली 92 वर्ष जर आपण ती व्याख्यानाला चालू आहे विद्यानगरी म्हणून आपण कराडला ओळखतो. परंतु त्यामध्ये बऱ्याच जणांना आपल्या माहीत असेल नसेल, परंतु ही शिक्षणाची परंपरा जी कराडला आहे ती फक्त 100-200 वर्षाची नाही, तर हजारो वर्षापूर्वीपासून जेव्हा बिहारमध्ये नालंदा विश्वविद्यापीठ होतं त्या विश्वविद्यापीठाची शाखा नांदापूर इथे जे आम्ही गुहा बघतो त्याला पांडव लेणी म्हटलं जातं, त्या नांदापूरची उपशाखा ही या कराडमध्ये होती की त्याचा नांदापूर हे अपभ्रंश झालेला आहे. हे इतकं समृद्ध असं हे आमचं कराड आहे. या कराड शहरामध्ये आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता राहुल गिरी हे जे व्यक्तिमत्व आपण बघत आहात, युवा व्यक्तिमत्व आहे आणि जे तरुणाईला साथ करण्यासाठी आणि त्याचबरोबर तरुणाईच्या समोर असलेल्या अपेक्षा आहेत, त्याच्यासमोर असलेल्या अडचणी आहेत. तर कधी कधी असं वाटतं तरुणाई आमची गोंधळली की काय,
या विषयावरती बोलण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत श्री राहुल गिरी हे महाराष्ट्र शासन आणि युनिसेफच्या युथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप प्रोग्रामचे मराठवाडा विभागाचे समन्वयक आहेत. त्यांचं शिक्षणाचं PhD ते परस्यूइंग करत आहेत इन मास्टर्स ऑफ सोशल वर्क. त्याचं टॉपिक आहे मराठवाड्यातील दुष्काळ संबंधी. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस पुणे येथून त्यांनी MSW शिक्षण A+ या रँकने उत्तीर्ण झालेले आहे. तसंच सेट परीक्षा सुद्धा ते उत्तीर्ण झालेले आहे. श्री गिरी यांनी त्यांचं महाविद्यालयीन जीवनात जवळपास 400 राष्ट्रीय व राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेचं विजेतेपद प्राप्त केलं आहे. इयत्ता 8वी पासून ते त्यांच्या वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेत आहेत. इतका परंतु बरेचदा काय होतं शालेय जीवनामध्ये आम्ही वक्ते एखादे असतात फक्त पाठ केलेले बोलत असतात. परंतु मला राहुल गिरीचं आवडलं एक गोष्ट की ते पुस्तकं वाचून त्यांना वाचनाची सुद्धा आवड आहे. आता लायब्ररीमध्ये त्यांनी बरेच पुस्तकं बघितली आणि त्यांनी सांगितलं या वाचनातून जे प्रगल्भता येते ती त्यांच्या वाणीतून या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळं निश्चितच आपल्या सर्वांना राहुल गिरींना ऐकणं ही खूप मोठी पर्वणी असणार आहे. सामाजिक जीवनात शेकडो पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. यामध्ये समाजभूषण, मराठवाड्याचा युवा वक्ता, राज्य शासनाचा स्वच्छता मित्र, गेवराई भूषण, यशवंत राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विविध विषयावरती राज्यभर जवळपास 1000 व्याख्यानातून प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे व विविध वर्तमानपत्रातून नियतकालिकातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. असं एक उमदा व्यक्तिमत्व, एक उमदा वक्ता, एक खरडा वक्ता या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. मी आता या ठिकाणी संयोजकांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम चालू करा. धन्यवाद. धन्यवाद काका. आजचे व्याख्याते माननीय श्री राहुल गिरी यांचा नेमस्त विषय आहे तरुणाई, पालकांची आशा आणि भविष्याची दिशा. आज जी तरुणाई आहे तिच्याबद्दल बरंच असं निराशावादी बोललं जातं, पण तरुणांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे एखाद्या तरुण अभ्यासकाला समजलं आणि असा हा तरुण अभ्यासू वक्ता आज आपल्याला लाभलेला आहे. आणि कराड आणि पंचकोशीतील सर्व पालकांना एक नवीन आशा निर्माण करणारं असं त्यांचं ओघवतं वक्तृत्व त्यांनी आमच्यापुढे विशद करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या चौथ्या पुष्पाच्या निमित्तानं सन्माननीय श्री विठ्ठलजी लहाने साहेब उपस्थित राहणार होते. मात्र भलेही विठ्ठलजी लहाने या ठिकाणी उपस्थित राहिले नसले तरी त्यांच्या माध्यमातून एक लहाना म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर या व्याख्यानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आहे. मगाशी बोलत असताना सन्माननीय सौरभ दादांनी विशेषतः कराडच्या मातीचा आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक अशा अनेक बाबींचा उल्लेख या ठिकाणी केला. मी तसा बीडचा असल्या कारणास्तव साताऱ्याचा उल्लेख झाला की मला सगळ्यात पहिल्यांदा स्मरण होतं ते क्रांतिसिंह नाना पाटलांचं. क्रांतिसिंह नाना पाटलांना जन्म देणारी भलेही साताऱ्याच्या परिसराची भूमी असेल आजूबाजूची, पण त्याच क्रांतिसिंह नाना पाटलांना दिल्लीच्या संसदेत बसवणाऱ्या बीडच्या मातीतून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर आपल्या कार्यक्रमाचा. स्त्री ही अनंत काळाची माता आणि या जगताची निर्माता असते. या जगताची निर्माता आणि अनंत काळाची माता असलेल्या आदिशक्ती अंबाबाई त्या जगदंबेच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेल्या या शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण सर्वजण चौथ्या पुष्पाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर मी एक असं मानणारा तरुण आहे की एखादा वक्ता एखाद्या जागेवरती ज्यावेळी उभा असतो त्यावेळी त्या जागेचा इतिहास त्या वक्त्याच्या, लेखकाच्या, कवीच्या किंवा कलाकाराच्या सोबतीनं चालत असतो. आज स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्मृती सदनाच्या या स्थळावरती उभं राहून आपल्या सगळ्यांच्या समक्ष व्यक्त होत असताना माझ्या समवेत त्या ऐतिहासिक स्मृती सुद्धा चालतायत असं मला या ठिकाणी भासतंय, वाटतंय. कारण साताऱ्याच्या मातीत आल्याबरोबर त्या इतिहासाचा उल्लेख करून परत जाणं तसं अशक्य आहे. कारण नेहमी मला एक बाब आठवत असते, मी नेहमी सांगत असतो की उंच उंच शिखरे असलेल्या बर्फाच्छादित हिमालय या देशाचं प्रतीक आहे, पण 200-200 आणि 300-300 इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावरती घेणारा काळ्या पत्थराचा बलदंड सह्याद्री हे आमच्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे. आणि
ज्या ज्यावेळी या देशाच्या हिमालयावरती हल्ला झाला, संकट आली, त्यावेळी ते संकट पेलण्यासाठी आपल्या स्वतःचं काळं छाताड घेऊन महाराष्ट्राचा सह्याद्री सामोरा गेलेला आहे. ही सगळी कर्तृत्व रेखा एखाद्या पौरुषाच्या व्यक्तित्वातून प्रतीत जर कुणाच्या झाली असेल तर या कराडच्या मातीनं, या साताऱ्याच्या मातीनं ज्यांना अंगा खांद्यावरती लोळवलंय, खेळवलंय, त्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या निमित्तानं आपल्याला ते पाहायला मिळालं. त्या यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. सातारा म्हटलं, कराड म्हटलं की या मातीला उभं करणाऱ्या पी.डी. पाटील साहेबांचं स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. या तमाम व्यक्तिरेखांना सर्वप्रथम मनोभावे वंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी राहुलगिरी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करेल. या निमित्तानं दरम्यानच्या काळात मंचावरती उपस्थित असलेले प्रांताध्यक्ष अतुलजी मेत्रे साहेब, सौरभदादा पाटील, आदरणीय प्राध्यापक खोत सर, युवराजजी पाटील साहेब, या भागातले नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील वा तुम्ही सर्व उपस्थित असलेले श्रोते, सज्जन, मायबाप, बंधू आणि भगिनींनो, मी आता सर्वांचं अधिक नाव घेण्यात अधिकचा वेळ खर्च केला नाही. माझं जितकं वय आहे, 20-25चा माझ्यासारखा तरुण आहे, माझं जितकं वय आहे त्या वयाच्या 4 पटीनं जास्त अधिक मोठ्या आणि जुन्या असलेल्या व्याख्यानमालेत आज माझ्यासारख्या तरुणाला बोलण्याची संधी मिळते आहे. यापेक्षा मोठं माझ्यासारख्यासाठी भाग्य दुसरं ते काय असू शकतं हे आवर्जून या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण या गेल्या 92 वर्षांपासून विचारांची ही पुष्पमाला, विचारांचा हा धगधगता यज्ञ असं अव्याहतपणे प्रवाहित ठेवणं आणि सुरू ठेवणं हे अतिशय जटिल आणि जोखमीचं काम तुम्ही सर्वजण मोठ्या नेट्यानं पुढे पार पाडताय. आणि त्याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट ही आहे, व्याख्यानमाला तर महाराष्ट्रात अनेक पाहायला मिळतात, पण त्या व्याख्यानमालांमधला श्रोता हा प्रचंड कमी झाल्याचा पाहायला मिळतो. आज तुमची व्याख्यानमाला जितकी जुनी आहे तितक्याच ताकदीनं श्रोते सुद्धा तुमच्या व्याख्यानमालेला उपस्थित आहेत. मला वाटतं हे व्याख्यानमालेच्या गुणात्मक कौतुक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त होत आहे. कारण आज समाजाला ज्या बाबींची आवश्यकता आहे, आज समाजाची दिशा जी भरकटती आहे, समाजाची दिशा जी बदलताना बऱ्याचदा आपल्याला सामाजिक, राजकीय वा वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं पाहायला मिळते. ही समाजाची घडी जर पुन्हा सुसंगत करायची असेल, ही समाजाची दिशा जर पुन्हा एकदा नव्या वाटेने व्यवस्थित दिशेने घेऊन जायची असेल तर या समाजाच्या वाटेला विचारांचा दीप आपल्याला दाखवणं कुठेतरी गरजेचं आहे. हे आजच्या काळात सर्वाधिक गरजेचं आहे. कारण विचारांची ती मालिका महाराष्ट्राच्या मातीतून खंडित होत असल्याची बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध आणि प्रचलित वक्ते होते. त्यांचं जर व्याख्यान असलं त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं, तर त्यांच्या व्याख्यानाला गावोगावी असे शहरोशहरी लाखोंच्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं गर्दी असायची. एके दिवशी एका शहरात त्यांचं, गावात त्यांचं व्याख्यान आहे. व्याख्यानाची वेळ संध्याकाळी 7ची आहे. व्याख्यानाला 7 वाजता ते उपस्थित राहिले, लोक समोर दिसेना. ते म्हणाले संयोजकांना आपण थोडा वेळ थांबूया. संयोजक 7:30 पर्यंत थांबले. पुन्हा ते म्हणाले समोर फक्त 10-15 लोक दिसतात, आपण अजून अर्धा तास थांबूया. ते अर्धा तास थांबले. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. 20-25च्या पुढे समोर लोकच दिसेना. त्यांना प्रश्न पडला, अरे शहरोशहरी व्याख्यानाला असतो, लाखो हजारो लोक असतात, इथं 10 वाजत आले, व्याख्यान संपायची वेळ आली, तरी सुद्धा समोर फक्त 35च लोक आहेत. ते व्याख्यानाला उभा राहिले. व्याख्यान सुरू झालं, व्याख्यान संपलं आणि ते नामांकित ऋषितुल्य विद्वत्ता प्रचूर वक्ते व्याख्यान संपून व्याख्यानातून जायला निघाले. जात असताना न राहून संयोजकांना त्यांनी प्रश्न विचारला. म्हटले का हो, मी शहरोशहरी आणि गावोगावी व्याख्यानाला जातो, व्याख्यानाला लाखो आणि हजारोंची गर्दी असते, पण तुमच्या गावात व्याख्यानाला समोर फक्त 35च लोक कशी उपस्थित राहिली. त्यावेळी संयोजक म्हणाले, सर माफ करा, आमची व्याख्यानाची तारीखच चुकली. ते म्हणाले काय झालं? संयोजक म्हणाले, सर नेमकं तुमचं व्याख्यान आज गावात ठेवलं आणि नेमका आजच गावात तमाशाचा फड आला, सगळी गर्दी तमाशात जाऊन बसली. त्यावेळी महाराष्ट्राच्या त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वानं या महाराष्ट्राच्या मातीचं जे वैचारिक अधपतन हळूहळू होत असताना आपल्याला दिसतंय आणि त्याचा परिणाम वर्तमानातल्या तरुणाईवरती होत असल्याचा आपल्याला जो पाहायला मिळतोय, ते सगळं चित्र पडताळून महाराष्ट्राच्या त्या ऋषितुल्य विद्वत्ता प्रचूर व्यक्तींना काही वाक्य उद्गारले होते, ते आजही काळात आणि काळजात जिवंत आहे. ते असं म्हणतात, नाहीतरी आज या महाराष्ट्राच्या मातीतल्या बहुतांश ठिकाणी जर पाहिलं तर लोकांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्त्वाचे वाटतात. नाहीतरी या मातीतल्या तरुणाईला महापुरुषांच्या विचारांपेक्षा, विचारांच्या कार्यक्रमापेक्षा कुठल्या तरी नर्तकीचं नाचकाम माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जास्त महत्त्वाचं वाटतंय. त्यांचं पुढचं वाक्य फार मौलिक आहे. ते असं म्हणतात की बघा, दूध विकणाऱ्या माणसाला आमच्याकडे दुधाचं रतीप म्हणतात, ते शहरोशहरी लोकांच्या दारोदार घरी जाऊन टाकावं लागतं, पण दारू पिणारे लोक दारूच्या दुकानावर रांगा करून, गर्दी करून दारूच्या बुट्ट्यावर उभा राहून दारू पितात. हे समाजाचं वास्तव आहे. हा पतनाचा काळ आहे. या पतनाच्या काळामध्ये कराडच्या मातीत 92 वर्षापासून ही अव्याहत विचार मालिका सुरू राहावी, हे मला वाटतं आमच्या युग घातलेल्या पिढ्यांसाठी एक मोठा दीपस्तंभ आहे. आणि ही दीपस्तंभाप्रमाणे भासणारी आज तुमची ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालेचं हे कौतुक करणं मला त्या ठिकाणी राहवलं जात नाहीये.
बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल लहाने सर येणार होते, मात्र संयोजकांनी त्या ठिकाणी हा 20-25चा तरुण का बोलावला असेल. मी विचारलं की तुमच्या 92 वर्षाच्या परंपरेतला सर्वात तरुण वक्ता कोण? बऱ्याचदा मला उत्तर त्या ठिकाणी अनेकांकडून मिळालं की आतापर्यंतच्या 92 वर्षाच्या व्याख्यानमालेतला सर्वाधिक तरुण तुम्हीच कदाचित असाल. ही संधी मला या व्याख्यानमालेमध्ये प्राप्त होतीये, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. पण इथं बसलेल्या अनेक श्रोत्यांनी मला ज्यावेळी पाहिलं असेल त्यावेळी कदाचित अनेकांना प्रश्न पडला असेल की संयोजकांना वक्ता व्याख्यान म्हटलं की अतिशय वरिष्ठ ज्येष्ठ माणसं असतात, पण संयोजकांना हा 20-25चा तरुण या तरुणाईच्या विषयावरती बोलण्यासाठी का सापडला असेल? पण लक्षपूर्वक ऐका, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणाईच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं गीत मी तुम्हाला सांगेन. आमच्या खांद्यावरती या पिढीच्या खांद्यावरती या युगाचं कर्णधार पद आहे आणि म्हणून या पिढीचा नायक म्हणून कदाचित त्यांनी मला इथं बोलण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राप्त करून दिली असेल. तरुणाई, पालकांच्या आशा आणि भविष्याची दिशा या विषयावरती मी तुम्हा सगळ्यांशी आज या व्याख्यानाच्या 4थ्या पुष्पाच्या निमित्तानं या ठिकाणी संवाद साधू पाहतोय. खरं तर तरुणाई म्हटलं, तरुणाईमध्ये काय सामर्थ्य असतं, तरुणाईकडून काय आशा असते, तरुणाईनं भविष्याची दिशा काय असली पाहिजे हा सगळा विचार करत असताना मला तरुणाई म्हटलं की कविवर्य बाबा बोरगावकरांच्या काही ओळी स्मरतात, त्या मला लागू पाडाव्याशा वाटतात. तरुणाई कशी असली पाहिजे? बाबा बोरगावकर जसं लिहितात, कदाचित दुसऱ्या आयामानं त्यांनी लिहिलं असेल की देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, आणि तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभाला नेत्रात कोडण्याचं आणि वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखण्याचं सामर्थ्य तरुणाईच्या पावलात असतं. ती अपेक्षा तरुणाईकडून आहे, ती आशा तरुणाईकडून पालकांना असणं अपेक्षित आहे. ती भविष्याची दिशा या दिशेनं तरुणाईने आज आपल्या खांद्यावरती घेणं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करणं मला वाटतं समाजामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आज बहुतांश इथं बसलेली सगळी ज्येष्ठ, तुम्ही माझी माता पिता तुल्य व्यक्तिमत्व या ठिकाणी बऱ्याचदा श्रोत्यांमध्ये या ठिकाणी दिसतात. बरीच मंडळी पालक आहेत आणि आज बहुधा पालकांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या जर काय असेल तर आपलं पाल्य कसं घडवायचं, आपल्या पाल्याला योग्य दिशेनं कसं मार्गक्रमण करायला शिकवायचं, ही सगळ्यात मोठी अडचण आज पालकांच्या समोर असल्याची तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. कारण तरुणाईची ही विदारक स्थिती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. जोपर्यंत आपली मुलं साधारणतः आम्ही ज्यावेळी पाहतो, माझ्यासारखा युवक एखाद्या पुण्या मुंबईला ज्यावेळी फिरायला मी फिरतो तिथं पाहतो चित्र, त्यावेळी काय आम्हाला दिसतं, जोपर्यंत आपली मुलं साधारणतः जिल्हा परिषदेच्या शाळेत एखाद्या विद्यालयामध्ये 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत शिकत असतात तोपर्यंत ठीक आहे. पण विद्यालयामध्ये शिकणारी हीच मुलं पुढे चालून मोठी होतात, पुणे मुंबईला महाविद्यालयांमध्ये जातात, त्यावेळी विद्यालयातून महाविद्यालयांच्या दिशेनं जाणाऱ्या तरुणाईच्या पावलांचा प्रवास आज सर्रासपणे 31च्या अंधाऱ्या रात्री मध्यालयाच्या दिशेनं होत असल्याचं मला पाहायला मिळतंय. हे वास्तववादी चित्र आहे. हे सर्रासपणे इथल्या ज्येष्ठ वरिष्ठांना सातत्याने हे चित्र पाहायला प्राप्त होत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे का होत आहे? पालक म्हणून आज तुमच्या तरुणाईकडून फार अपेक्षा असतील, पालक म्हणून तरुणाईकडून तुम्ही फार मोठ्या आशा ठेवत असाल, पण ह्या आशा जर पूर्ण करायच्या असतील आणि तरुणाईच्या पावलांना जर योग्य भविष्याची दिशा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर पालक म्हणून इथल्या प्रत्येक ज्येष्ठांचे काहीतरी अधिकार आणि काहीतरी कर्तव्य त्यांचे, ते कर्तव्य आपल्याला पार पाडता येणं मला वाटतं एक तरुण म्हणून सांगणं गरजेचं आहे. आज काय होतं, मी नेहमी काही गोष्टी सांगताना सांगत असतो की एखादा शेतात राबणारा शेतकरी असावा, शेतात दिवसभर राबलाय, अंगातून घाम गळालाय, संध्याकाळी सूर्य मावळतीला निघाल्याने तो धावत शेतातून घरी पोटात भाकरीचा तुकडा घालायचा म्हणून धावत त्यावर त्यानं यावं. धावत आलेल्या त्या व्यक्तीनं पाहावं, अंगामध्ये चूल आहे, चुलीवरती असा जाळ लागलेला आहे, त्याच्यावरती दूध असं तापवायला स्वतःच्या पत्नीने ठेवलेलं आहे आणि त्यानं ते दूध पाहावं, दूध उतू चाललंय, दूध अधिकचा जाळ त्याच्यात लागलाय म्हणून दूध असं उतू चाललंय आणि आतमध्ये मात्र त्याची पत्नी पलंगावरती निश्चित पहुडलीये, आराम करतेय. त्या व्यक्तीने ते पाहिल्याबरोबर त्याच्या तळपायाच्या मस्तकाला जाते, डोक्यात राग खेळतो. धावत त्याने हातात एक लाकड उचलावं, पत्नीच्या अंगावरती घरात जाऊन धावत जावं, तिला वाटेल त्या शिव्या द्याव्यात, भांडावं, बोलावं, तिला म्हणावं, अरे चुलीवरती दूध तिथं उतू चाललाय आणि तू मात्र घरात येऊन निश्चित पहुडली आहे. 15-20 मिनिटं त्याने त्या पत्नीशी भांडावं, अधिक दूध उतू बाहेर जावं. त्यावेळी 15-20 मिनिटाचे त्या टोचणे आणि त्याचे ते शब्द ऐकून पत्नीनं हात जोडावं आणि त्या पतीला फक्त एका वाक्यात म्हणावं, अहो तुम्ही शेतातून इतके राबून थकून आला, दमून थकून आला, पोटात भूक आहे, तरी सुद्धा येऊन तुम्ही माझ्याशी भांडत बसलाय. 15-20 मिनिटं माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा आल्याबरोबर चुलीतला जर जाळ तुम्ही असा जरासा मागं ओढला असता तर कदाचित त्या दुधाचं अधिकचं उतू जाणं थांबू शकलं असतं. पालकांना सुद्धा ते करणं गरजेचं आहे. आजच्या पिढीचं हे उतू जाणं जर थांबवायचं असेल, आजची पिढी उतू जाते असं आम्ही वरिष्ठ म्हणून बोलतो, पण उतू जाणं जर आजच्या पिढीचं थांबवायचं असेल तर विकारांचा जो वेगवेगळा जाळ आज पालक म्हणून आमच्या पिढीला आम्ही देतोय, तरुणाईला देतोय, तो जरासा मागे ओढावा लागेल, तो जाळ आम्हाला मागे ओढावा लागेल.
तत्वज्ञानाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर दोन शब्द आहेत. सामाजिक पातळीवरती जर वेगवेगळ्या वस्तू आणि वेगवेगळे घटक जर आपण पाहिले तर त्यांना दोन गोष्टींमध्ये त्यांचं वर्गीकरण करावं लागेल. एक असतं प्रेयस, दुसरं असतं श्रेयस. प्रेयस कशाला म्हणायचं? चहा आम्हाला बऱ्याचदा फार आवडतो, पण असं सांगतात डॉक्टर की चहा आमच्या शरीराला चांगला नसतो, त्याला प्रेयस असं म्हणतात. आवडतो पण शरीराला चांगला नाही, हितकारक नाहीये, त्याला प्रेयस असं म्हणायचं. कडुलिंबाचा पाला, तो कडुलिंबाचा रस आम्हाला आवडत नाही पिण्यासाठी, पण तो आमच्या शरीरासाठी चांगला आहे, त्याला श्रेयस असं म्हणायचं. मला सांगा, तुमच्या मनचक्षू समोर तरळायला लागतील समाजामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचं प्रेयसामध्ये वर्गीकरण करता येईल. अशा बहुतांश गोष्टी आहेत ज्यांचं श्रेयसामध्ये वर्गीकरण करायला येईल. आमची लेकरं जर थोडीशी नाराज झाली, थोडीशी चिडली, थोडा त्यांना त्रास झाला की आम्ही काय करतो माहितीये का? श्रेयसाकडून काढतो आणि त्यांना प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातो, प्रेयसाच्या दिशेने त्यांचं मार्गीकरण करायला लागतो. म्हणून पालकांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती असेल की या तरुणाईची भविष्याची दिशा जर उज्ज्वल ठेवायची असेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा पालकांकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही आशा असेल की आपण लेकरं भलेही तात्पुरती नाराज झाली, भलेही तात्पुरतं सुख समाधान त्यांना नाही मिळालं, तरी सुद्धा त्यांच्या पावलांचा प्रवास हा प्रेयसाच्याकडून श्रेयसाच्या दिशेनं कसा घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून आज पालकांनी मार्गदर्शन करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आज पालकांची बऱ्याचदा एक गोष्ट होते बघा, आपल्याकडून काय होतं, लाड नावाची गोष्ट आज बऱ्याचदा समाजात वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. लेकरांचा लाड, आणि बरीच लोक म्हणतात सुद्धा लाडापायी लेकरू वाया गेलं, ही म्हणण्याची परंपरा आणि पद्धत आपल्याकडे आहे. आपण काय करतो, मी लहानपणापासून पाहत आलो काही गोष्टी, त्याच बोलतोय माझ्या अनुभवातल्या. काय करतो आपण, एखादं लहान लेकरू जर चुकलं, आपलं लेकरू चूक छोटीशी त्याच्या हातून झाली की आपल्या मुखात शब्द असतो, अहो चुकतच असतं, ते लहान आहे. ते थोडं मोठं झालं, त्याने एखादी मोठी चूक केली, गुरुजींनी शाळेत येऊन सांगितलं तुमच्या लेकरानं अशी अशी चूक केली, आपण म्हणतो जाऊ द्या, लहान आहे, चुकतच असतं. पुन्हा ते थोडं मोठं होतं, लेकरू हे पालकापेक्षा लहानच असतं, आपण म्हणतो लहान आहे, चुकतच असतं. पण लहान आहे, चुकतच असतं या एका वाक्यापायी त्याच्या आयुष्याची सेटिंग बदलवण्याचं काम तुम्ही आम्ही करतो. मला इथं कराडच्या मातीत जमलेल्या या सर्व श्रोत्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. लहान आहे, चुकतच असतं म्हणून त्या लेकराच्या आयुष्याची दिशा आपण बदलवतो, भरकटवतो, त्या तरुणाच्या आयुष्याची दिशा बदलवतो. पण मला सांगा, वयाच्या 16व्या वर्षी संस्कृतातलं सगळं ज्ञान प्राकृतात माय मराठीमध्ये घेऊन येताना अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविण असं म्हणणाऱ्या, अमृताची या माय मराठीचं साधर्म्य साधणाऱ्या त्या ज्ञानोबा माऊलींचं वय लहान नव्हतं का? मला सांगा. माऊली ज्ञानोबांचं तर सोडा, आळंदीतल्या लोकांनी माऊलींना दगड मारली, माऊलींना त्रास दिला, माऊली ज्ञानोबांचा छळ केला, म्हणून माऊली ज्ञानोबा हा समाज बदलतच नाही. म्हणून ज्ञानोबा माऊली उद्विग्न झाले आणि उद्विग्न होऊन स्वतःच्या ताटीचं दार लावून अशा अस्वस्थ चिंतन करत त्यावेळी बसले. त्यावेळी 6-7 वर्षाची चिमुकली मुक्ताई, किती छोटी आहे, 6-7 वर्षाची, ती 6-7 वर्षाची चिमुकली मुक्ताई त्या झोपडीच्या ताटीच्या दाराजवळ जाते, खिडकीजवळ जाते. आपला ज्ञानदादा उद्विग्न आहे, अस्वस्थ आहे, चिंतन करतोय, मनन करतोय, म्हणून ज्ञानदादा 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 म्हणून त्या ज्ञानोबारायांना आवाज देते. पण ज्ञानदादा काही ऐकत नाही. म्हणून आपल्या ज्ञानदादाला आळवताना आणि विनवताना 6-7 वर्षाची चिमुकली मुक्ताई हो काय बोलते, मुक्ताईच्या बोबड्या बोलानं मुक्ताई म्हणते, विश्व रागे झाले वणी संती सुखी भावे पाणी, तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अर्थात मला वारकरी संप्रदायाला जर चालून पाहिली संत साहित्याची पानं, तर वारकरी संप्रदायाला संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा देणाऱ्या त्या चिमुकल्या 6-7 वर्षाच्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का? मला सांगा. जीभ कापली, अंगावरची कातडी सुरली, गुडघे छाटले गेले, तरी सुद्धा गुडघे न टेकणाऱ्या, जिभेने माफी न मागणाऱ्या, मान न झुकवणाऱ्या त्या संभाजी महाराजांचं वय लहान नव्हतं का? मला सांगा. लेकरांना मोठं होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता लहान वयातच त्यांच्या पेरल्या जाऊ शकतात. त्यावेळी त्यांच्या पावलांचा प्रवास हा यशस्वी दिशेने होत असतो, त्यांच्या भविष्याला उत्तम दिशा तरुणाईच्या प्राप्त होत असते. ही आशा आज पालकांकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुण म्हणून आज या ठिकाणी मला आवर्जून व्यक्त करणं अतिशय गरजेचं त्या ठिकाणी वाटतं. कारण माऊलींनी ज्ञानेश्वरीतच लिहिलंय की संस्कारो आकारो वर्तते, संस्कारातून जो आकार प्राप्त होतो तोच खऱ्या अर्थानं लेकराच्या वर्तनातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला प्राप्त होत असतो. येथे वडील जे वर्तती तेथे आहे, अनुष्ठिती सामान्य सगळे हे सगळं संत साहित्यानं मला लेकरं घडवताना तरुणाईच्या पावलांना दिशा देताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, समजावलेलं आहे. एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं आणि शिवरायांच्या पराक्रमानं कर्तृत्वानं पुढे झालेली तुमची ही सगळी भूमी आहे म्हणून शिवचरित्राचं ते उदाहरण आहे. मासाहेब जिजाऊनी शिवाजी महाराजांना दिशा भविष्याला त्यांच्या तरुण वयात कशी दिली, ती दिशा कशी द्यायची असते, इथल्या माता माऊलीने एक आई म्हणून ती दिशा आपल्या लेकरांना देणं मला वाटतं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचे वडील बंगळूरला आहे. बंगळूरवरून लहानग्या शिवरायांना घेऊन मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आले,
लाल महालात राहतात. लाल महालाच्या समोर 8-9 वर्षाचे 7-8 वर्षाचे काय असतील ते शिवाजीराजे समोरच्या पटांगणामध्ये घोड्यावरती बसतायत. दांडपट्टा चालवायचं शिकतायत. घराघरात तलवार फिरवायचं शिकतायत. तो भाला मारण्याचं शिकतायत. शिवाजीराजे घोडा पळवण्याचं शिकतायत. 7-8 वर्षाचं आपलं लेकरू आहे. 8-9 वर्षाचं काय असेल ते मासाहेब जिजाऊ अशा त्या पटांगणात उभा आहे. कुठल्या आईला आनंद वाटणार नाही माझं एवढूसं लेकरू इतक्या वेगाने दांडपट्टा चालवतोय, तलवार फिरवतोय, घोडा पळवण्याचं शिकतोय, भाला चालवायचं शिकतोय. मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू यायचे. अचानक शिवाजीराजे घोडा पळवता पळवता 8-9 वर्षाचं लेकरू धापकन घोड्यावरून खाली कोसळलं. एका दगड होता, दगडावरती पडलं, गुडघ्याला जखम झाली, रक्ताची चिरकाणी त्यातून उगलायला लागली, तोंडात माती गेली, पडले शिवाजीराजे. डोळ्यातून खळखळ अश्रू आली. आपली आई जिजाऊ समोर उभा आहे. मासाहेबांच्या दिशेने आक्रोश केला, कारण कुठल्या लेकराला वाटणार नाही की आईनं जवळ यावं, मला अंजारावं, गोंजारावं, कवटाळावं, विचारावं, बाळा लागलंय का. पण मासाहेब जागेवरती स्तब्ध उभा आहे. शिवाजी महाराज मासाहेबांच्या दिशेने पाहतायत. मासाहेब म्हणून आवाज देतायत. मासाहेब काही जवळ यायला तयार नाही. मासाहेबांच्या लक्षात आलं पोरगा उठायचा प्रयत्न करताय, पण पोराची संवेदनशील बाजू मी आहे. मी पोराच्या आड भावनिक दृष्ट्या येते म्हणून मासाहेब जिजाऊ दाट 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 चालत स्वतःच्या महालात जाऊन बसल्या. आणि कसे बसे शिवराजे रागाने लालबुंद झाले, उभा राहिले, ताट ताट चालायला लागले. चालत चालत मासाहेब जिजाऊच्या महालात गेले. 8-9 वर्षाचं लेकरू आलेलं उभं राहून पावलानं चालत आलेलं पाहिलं. मासाहेब लगेच उभा राहिल्या. पुन्हा डोळ्यात अश्रू आले. मासाहेब धावत गेल्या. शिवबाना कडकडून मिठी मारली, उचलून घेतलं, विचारलं बाळा लागलंय का, दुखतंय का. तर या 8-9 वर्षाच्या शिवराजाला या लेकराला किती राग आला असेल. शिवराजे मासाहेबांवरती कराडताना ओरडले, म्हणाले मासाहेब अहो ज्यावेळी आम्ही तुम्हाला बोलवत होतो, आम्हाला तुमच्या आधाराची गरज होती मासाहेब, आम्ही आवाज देत होतो, त्यावेळी तुम्ही आमच्या जवळ आला नाही, आम्हाला उचलून घ्यायला मदत केली नाही, उचलायला मदत केली नाही, उभं राहायला मदत केली नाही. आणि मासाहेब आता विचारताय बाळा तुला लागले का. त्यावेळी लेकरावरती संस्कार करताना या महाराष्ट्राची सिंहीण, या महाराष्ट्राची माता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ काय सांगत होती लक्षपूर्वक आहे का. मासाहेब जिजाऊ आपल्या लेकराला शिवराजाला सांगताना म्हणते की लक्षात ठेवा शिवराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधत बसावा लागतो ना, तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर पुन्हा कधीच उभं राहायला सक्षम होत नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिलाय. म्हणून तुम्ही या इतिहासाला पाहताय. तुमच्याच परिसरामध्ये तो अफजल खान आला प्रतापगडाच्या मातीमध्ये, सगळा महाराष्ट्र तसनच केला होता. पडले असतील ना शिवाजीराजे, कोसळले असतील भावनिक दृष्ट्या, सगळं होत्याचं नव्हतं, होत होतं तसनच होत होता महाराष्ट्र उभा केलेला. पण पडून सुद्धा उभं कसं राहायचं असतं हे मासाहेबांनी केलेल्या संस्कारामुळे शिवछत्रपतींना जमलं. मिर्झा राजा जयसिंगला जिंकलेले महत्वाचे किल्ले, रक्त मांस काढून जिंकलेले महत्वाचे किल्ले द्यावे लागले, पण तरी सुद्धा शिवराजे पुन्हा त्या संकटातून उभा राहिले. हे कशाच्या बळावरती झालं तर मासाहेब जिजाऊंनी केलेल्या संस्काराच्या बळावरती हे शक्य झालं होतं. हे आपल्या प्रत्येक लेकराला आणि पालकांना समजून घेणं गरजेचं आहे. तरुणाई, तारुण्य नेमकं काय असतं, तारुण्याचा अर्थ काय, तरुण म्हणजे कोण असतं. तुमच्या वयाच्या मर्यादेवरून आपण तारुण्याची व्याख्या करणं मला वाटतं चुकीचं आहे. इथं समोर बसलेली काही लोक वयाला जरी ज्येष्ठ असली तरी त्यांच्या विचारांनी त्यांच्या तारुण्य प्रचंड असं भरलेलं आपल्याला खचून भरल्याचं दिसून यायला लागतं. किमान उडत्या राष्ट्राला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं ना, तो खरा तरुण असतो, तो खरा तरुण असतो. आणि आज पालकांच्या दुर्लक्षापायी हे सत्य आहे. येणारा प्रत्येक वक्ता जरी या गोष्टीवरती बोलत असला तरी हे सत्य आहे. पालकांच्या दुर्लक्षापायी बऱ्याचदा आमचा हा तरुण बुडत्या राष्ट्राला किंवा बुडत्या समाजाला किंवा बुडत्या कुटुंबाला टाळायचं सोडून आज सोशल मीडिया, तंत्रज्ञान या बुडल्याचा अक्षरशः तुम्हाला मला पाहायला मिळतोय. आचार्य विनोबा भावे काय म्हणायचे माहितीये का. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. भावनेच्या बळावरती माणूस त्याचं वेगळं सिद्ध करतोय. या तंत्रज्ञानाच्या परिभाषेत आणि सोशल मीडियामध्ये इतका बुडालाय, आजचा तरुण आकंठ बुडालाय की त्याच्या भावनांची धार बोथट होतीये. याचा अर्थ त्याच्यातला माणूस मरतोय का हा प्रश्न कधीतरी आम्हाला मनाला विचारायला लागेल. ते पाहायचं असेल धावत जाणारा लेकरू आणि आईला घट्ट मिठी मारणारा लेकरू आपण पाहिलं, कदाचित आपल्यातल्या बरेच अनेकांनी पाहिलं असेल. ते लेकरू आज पाहायला मिळते का. आईला वडिलांना मिठी मारणारा पोरगा कुठेतरी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते का. ही भावनांची धार का बोथट होतीये याचं कारण आहे, कारण संवाद कमी झालाय. बापाचा लेकासोबतचा, आईचा मुलासोबतचा, मोठ्या भावाचा छोट्या भावासोबतचा हे संवाद आता कमी झाले. हे संवाद हरवले, हे संवाद आता नष्ट झाले. संवाद कुठे आहे. ओठावरचं बोलणं होतं, ओठावरती, ओठानं बोलतो ना आपण, ओठावरचं बोलणं या ओठावरती आलं. तुम्ही म्हणाल कसं, हाय, हॅलो, हाऊ आर यू, वेन, हे सगळं ओठावरचं बोलणं बोटांवरती आलं. बोटाच्या एका क्लिकनं व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, फेसबुकला आम्ही व्यक्त व्हायला लागलो. पोरं तिथं बोलताय, ही तरुणाई तिथं बोलत असल्याची पाहायला मिळते. आणि म्हणून आजच्या तरुणाईच्या पावलाला दिशा देण्यात हे एक अतिशय महत्वाचं कारण आणि गरज आज असणं गरजेचं आहे. असं म्हणतात की निर्माता आणि निर्मिती दोन गोष्टी असतात. निर्मात्यानं निर्मिती बनवलेली असते, निर्मात्यानं निर्मितीवर अधिराज्य गाजवायचं असतं. हे मोबाईल, ही सोशल मीडिया नावाची निर्मिती
या तरुणाईवरती अधिराज्य गाजवत असल्याची पाहायला मिळते. हा सोशल मीडिया किती जुना आहे, आमच्या वयाचा आहे ना, आमच्याच वयाची ही तर सोशल मीडिया आहे. राजीव गांधींनी ज्यावेळी या देशात सोशल मीडियाचा त्या ठिकाणी सुरुवात केली असेल, आमच्या वयाची ही सोशल मीडिया आहे. पण आमच्या वयाची ही सोशल मीडिया आमच्या पिढीवरती आता अधिराज्य गाजवते. मध्ये एखाद्या कंपनीने दिलेला 1.5 GB डेटा संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी तरुण पिढी आम्ही त्या ठिकाणी पाहिलेली आहे. हे वास्तव आज समाजामध्ये पाहिलेलं आहे. मग विष काय असतं, आपण विष देतोय की काय, तरुणाईला हे प्रश्न विचारावा लागेल. अतिरेक ज्यावेळी होतो ते विष असतं. बुद्धांना एकानं प्रश्न विचारला होता तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना, की तथागत विष कशाला म्हणायचं. गौतम बुद्ध त्यांना असं म्हणाले, एखादी गोष्ट किती चांगली असली पण प्रमाणापेक्षा जर जास्त झाली की तिचं विषामध्ये रूपांतर होतं. ऊस गोड लागला, मुळासकट खायला सुरुवात केली तर नाही चालत. सोशल मीडियाच्या बाबतीत, या समाज माध्यमांच्या बाबतीत ते होत असल्याचं तुम्हाला मला पाहायला मिळते. बघा, एक गोष्ट बघा, चुली शेजारी आपली एखादी आई भाकरी भाजत असेल आणि भाकरी भाजताना आईच्या हाताला चटका बसला की टचकन आमच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं की नाही. पण शेजारी बसलेल्या लेकरांना आता काहीच वाटत नाही. आईच्या हाताला चटका बसला तर पोरं नुसती बघत असतात, काहीच वाटत नाही. पण त्याच पोरानं फेसबुकवर, इंस्टाग्रामवर एखादा फोटो अपलोड करू द्या आणि त्या फोटोला कमी लाईक्स आणि शेअर्स मिळू द्या. बघा, त्याच्या अंगाचा पारा लगेच वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. हे चित्र आहे. आजची पिढी आपल्या यशाचं मोजमाप, आपल्या यशाच्या इंटेन्सिटीचं मोजमाप फेसबुकवरती त्यानं टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि कमेंट्स मिळाले याच्यावरून आपल्या यशाचं मोजमाप करत असल्याची आजची पिढी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे वास्तव कुठंतरी तुम्हाला आणि मला बदलून टाकणं आजच्या दृष्टीने मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. मी अगदी काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्याला, सोलापूरच्या मंगळवेढ्याला व्याख्यानाला गेलो होतो. मोबाईलच्या बाबतीत बोललो आणि तिथल्या लोकांनी मला एक पेपरातली बातमी आणून दाखवली. ती बातमी पाहिल्यानंतर मला हसावं की अस्वस्थ व्हावं हे कळेना. बातमी अशी होती की मध्ये पबजी नावाचा गेम आला होता. बऱ्याच तरुणांना आणि इथल्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहित असेल, तरुणाईवरती अक्षरशः गारुड घातलं होतं त्या गेम. नव्या नव्या अशा काहीतरी गोष्टी येतात. विचारांच्या मालिकांचं गारुड घालण्यापेक्षा, पुस्तकांचं गारुड घालण्यापेक्षा या गोष्टी तरुणाईवरती गारुड घालायला लागतात. आणि मध्ये आलेल्या त्या पबजी नावाच्या गेमच्या संदर्भात बातमी होती की सोलापूरचा एक मुलगा पबजी खेळायला असा उभा राहिला आणि पबजी खेळत खेळत सोलापूर पासून टेंभुर्णी पर्यंत चालत कधी गेला हे त्याचं त्याला सुद्धा कळालं नाही. हे वास्तव आहे. या दिशेनं तरुणाईचा प्रवास जर होत असेल तर आम्ही नेमकं काय करतो हे आम्हाला मनाला विचारावं लागेल. माझ्या ऐकण्यात काही गोष्टी आल्या होत्या मध्ये एका वक्त्याच्या माध्यमातून. मी त्या गोष्टींची खातरजमा केली. त्या सत्य मला भासल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडतोय. सत्य घडलेल्या घटना आहेत. आई वडील दमून थकून कामावरून यायचे. पिंपरी चिंचवड नावाचं शहर आहे. 9 वर्षाचं लेकरू होतं. आई वडील दमायचे, थकायचे, कामाला जायचे. कामावरून दमून थकून आले की पोरगं रडरड करायचं म्हणून खिशातला मोबाईल काढायचे आणि पोराच्या हातात द्यायचे. पोरगं मोबाईलवरती, युट्यूबवरती व्हिडिओ पाहायचं, गेम्स खेळायचं. युट्यूबवर व्हिडिओ पाहून पाहून मानसिक स्वास्थ्य बिघडलं त्या लेकराचं. आई वडिलांना वाटतं वेळ जातोय, मनोरंजन होतोय, आम्ही सुखात राहतोय. पण पोरं इतकी त्याच्यात मजबूर होतात. एका लेनार्ड हार्डेल नावाच्या शास्त्रज्ञाचं मेटा विश्लेषण आहे बघा, की लहान पिढी जर अशी 5-6 तास मोबाईलवरती स्क्रीन टाइम त्यांचा राहिला तर ब्रेन ट्यूमरची प्राथमिकता त्यांच्या डोक्यात, मेंदूत वाढायला सुरुवात त्या ठिकाणी होत असते. आणि हे पाहत नाही. त्या लेकराला ते आई वडील मोबाईल फोन द्यायचे. मोबाईल फोन त्यांच्याकडे दिला, ते पोरगं मोबाईल फोनवरती, युट्यूबवरती व्हिडिओ पाहायचं. एके दिवशी चुकून त्या पोराच्या पाहण्यामध्ये, मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या त्या लेकराच्या पाहण्यामध्ये हाऊ टू सुसाईड नावाचा व्हिडिओ पाहण्यात आला. आत्महत्या कशी करायची त्या पोरानं व्हिडिओ पाहिला. दार लावून घेतलं आपल्या बेडरूमचं. वडिलांनी घेऊन दिलेल्या टेडी बिअरला फाशी दिली खिडकीच्या गाजाला. त्याला वाटलं ते मेलं. त्या पोरानं अस्वस्थ होऊन स्वतःच्या वेळेला गळफास लावून आत्महत्या करण्याचं काम केलं. ही सत्य कथा सांगितली जाते, हे वास्तव आहे. आळंदीतलं एक पोरगं 16 वर्षाचं, तेच त्याच्या बाबतीत घडलं. मोबाईलमुळे वडील रागावले, त्या पोरानं आत्महत्या करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. इंग्लिशच्या प्राध्यापकाचा मुलगा, संभाजीनगरचा औरंगाबाद ज्याला म्हटलं जात आहे, तो मुलगा मोबाईलवरती फक्त क्राईम फाईल्स पाहायचा. आई वडिलांचं दुर्लक्ष झालं. एके दिवशी पाहुणे आले, बाप चिडला, म्हणाला फक्त मोबाईल पाहतोय, मूर्ख आहे आमचं पोरगं, क्राईम फाईल्स पाहतोय, गुन्हेगारी मानसिकतेचं झालंय. पोराला बापाचा राग आला का तर ते व्हिडिओ पाहून, युट्यूब पाहून त्याचं ते सगळं अल्गोरिदम नावाचा जो पार्ट सोशल मीडिया असतो, मध्ये असतो, त्या अल्गोरिदममुळे एकांगी बुद्धी झाली, कट्टर मानसिकता त्याची झाली, गुन्हेगारी जगतात ते पोरगं गेलं, गुन्हेगारी मानसिकतेचं झालं. बापाचा राग आला, बापावरती दबाव झाला, त्या पोरानं व्यायाम करायच्या डंबेल्सनं बापाची कवटी फुटेपर्यंत डोक्यावरती मारून बापाची हत्या केली. या सत्य कथा आहे. या दिशेने या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाईची वाटचाल जर होत असेल तर आम्हाला आता ओळखावं लागेल. कुठल्या दिशेने जायचं हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. केरळच्या एर्नाकुलमच्या रेल्वे स्थानकावरती काम करणाऱ्या त्या के श्रीनाथ नावाच्या मुलाची कथा सांगितली जाते. त्या के श्रीनाथ नावाच्या मुलानं म्हणे कुलीचं काम करणाऱ्या एमपीएससी सारख्या केपीएससी नावाची परीक्षा असते, त्या परीक्षेचा अभ्यास मोबाईलवरती केला, ऑडिओ बुक्स ऐकून आणि पडलेली प्रश्नाची उत्तर गुगलवरती, युट्यूबवरती घरी जाऊन रात्री सोडून आणि ते पोरगं केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालं. ते के श्रीनाथ नावाचं पोरगं मोबाईलवरती अभ्यास करायचं, पुस्तकं वाचायचं, ऑडिओ बुक्स ऐकायचं. युपीएससीची परीक्षा सुद्धा गत वर्षी ते पोरगं उत्तीर्ण झालंय. आमच्या बीडचा एक मुलगा आहे बघा, बीडचा एक मुलगा होता, हे मी पाहिलेलं उदाहरण आहे. आई घरात वडील नव्हते, 18-20 दारिद्र्य. लेकरांनी या गोष्टींचा उपयोग कसा करण्यासाठी आम्हाला लेकरांना तयार करावं लागेल. भविष्याची दिशा आपण म्हणतोय ना,
तरुणाईच्या भविष्याची दिशा जर अबाधित राखायची असेल तर तो विचार त्यांना देणं गरजेचे. तो कुठला विचार असेल, हे मोबाईल फोन असू दे, आहे गरजेचे. तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्याचे दाबी रंग. दर्पणाचं हे अंग आहे. कुठलं प्रतिबिंब घेऊन आम्ही त्याच्याकडे जाणं, यावरती आमचं बिंब त्याच्यामध्ये अवलंबून असणार आहे. आज आमच्या पिढीला आम्हाला सांगावं लागेल. आमच्या पिढीचं एक पोरग होतं, 12वीला गेलंय, घरात वडील नाही, 18 विश्व दारिद्र्य आहे, एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते. पोरग आईकडे गेले, आईला म्हणते आई मला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर होऊन तुझे पान मला पिडायचे. आई म्हणते ठीक आहे बाळा अभ्यास कर. पोरग म्हणता क्लास लावावे लागतील, पण मला माहिती आहे आपल्याकडे क्लास लावायला तुम्ही लाखो रुपये नाहीये. नीटच्या परीक्षेची तयारी करायला आई आपल्याकडे लाखो रुपये नाहीये. पण आई एक विनंती करतो, मला किमान 5-6 हजाराचा एखादा मोबाईल फोन घेऊन देशील. आईच्या काळात सरळ झालं, कारण मोबाईलने पोरं वाया जातात असं म्हटलं जाते, समाजात पाहिलं जात आहे. पण आईचा नाविलाज झाला. आईने 2 महिने लोकांच्या घरी पायाला घट्टे पडेपर्यंत, हाताला घट्टे पडेपर्यंत, पायाच्या भेगांची पर्वा न करता आईने लोकांच्या घरी ऊन पाऊस वाराची पर्वा न करता काम केलं. घाम गळला, लोकांच्या घरी धुण्याची, भांड्याची, लोकांची कपडे धुण्याची सुद्धा कामं केली. आणि पोराला 5-6 हजाराचा फोन घेऊन दिला. ते पोरग दिवस ना रात्र फोनवरती असायचं. पण काय करायचं माहिती आहे, फक्त आणि फक्त त्या फोनच्या माध्यमातून अभ्यास करायचं. फिजिक्स सारखा जो विषय, फिजिक्स सारखा अवघड म्हणतात तरुण पिढी आज विषयाला, त्या फिजिक्स सारख्या विषयामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये पहिला येण्याचा मान त्या पोराला फक्त मोबाईलवर अभ्यास करून घेतला. आणि आज 5 वर्ष उलटली ते पोरगा MBBS होऊन आपल्या आईच्या समोर अभिमानानं असं उभा आहे. मला सांगा, या मोबाईल फोनला सुद्धा अभिमान वाटला असेल की नसेल त्या लेकराचा? आई बापाला तर सोडा, पण त्या फोनला सुद्धा अभिमान त्या लेकराचा वाटला असेल. तसा उपयोग आमच्या पिढीनं या सगळ्या तंत्रज्ञानाचा करणं मला वाटतं आज गरजेचं आहे. त्या दिशेने आमची लेकरं जाणं गरजेचं आहे. मी जे म्हटलं की फेसबुकला, इंस्टाग्रामला टाकलेल्या फोटोला किती लाईक्स मिळाले याच्यावर यशाचं मोजमाप करणारी आमची पिढी आम्हाला पाहायला मिळते. पण आम्हाला या पिढीला ठणकावून सांगावं लागेल, या तरुणाईला ठणकावून आम्हाला दिशा देताना सांगावं लागेल की तुझे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचे लाईक्स वाढवण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवण्यावर सगळ्यात जास्त आता भर देणं गरजेचं आहे. लाईक्स वाढवण्यापेक्षा लायकी वाढवण्यावर भर दे. यानं व्हॉट्सअपचं स्टेटस काय टाकलं मग त्याला पुन्हा एकदा टॅकल करण्यासाठी मी व्हॉट्सअपचं स्टेटस काय करतो, हा स्टेटसचा खेळ करत बसण्यापेक्षा आई आणि बापाची मान स्वाभिमानानं उंच होईल असं स्वतःचं स्टेटस निर्माण कर, हे आमच्या लेकराला सांगावं लागेल. त्याला सांगावं लागेल स्नॅपचॅटवरच्या इमेजेसचा खेळ दिवस रात्र करत बसण्यापेक्षा स्वतःची इमेज कशी वाढेल या दिशेने तू मार्गक्रमण करण्याचं काम कर. पोरं काय करतात, नवरात्रात पाहायला मिळतात, पायात चपला घालत नाही, परीक्षा जवळ आल्या म्हणून 9 दिवसाचे उपवास आहेत त्या लेकरांचे. लेकरांना सांगा उपवासानं तू यशस्वी होणार नाहीस. सोमवारचा, मंगळवारचा, गुरुवारचा उपवास करू नकोस. तुला जर या वयात उपवास करायचा असेल तर असं म्हण, आता परीक्षा आहेत, 1 वर्ष मोबाईलचा उपवास करतो, 2 महिने फेसबुकचा उपवास करतो, एखादा महिना किमान व्हॉट्सअपचा उपवास करतो. हे उपवास आम्हाला लेकरांना करायला लावणं आणि तो ते समर्पण त्यांच्याकडून करून घेणं मला वाटतं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पूर्वीची माणसं या व्याख्यानमालेची परंपरा जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल, या महाराष्ट्राच्या मातीत नवं काहीतरी जन्माला यायचं. ही समोर जे सगळी ज्येष्ठ मंडळी मला बसलेली दिसत आहेत त्यांना कदाचित ही या बाबी ज्ञात आहे. महाराष्ट्राच्या मातीत वक्त्यांच्या मुखातून नवं काहीतरी जन्माला यायचं, नवं आउटपुट, नवा विचार वक्ते त्या ठिकाणी मांडायचे. सुरेश द्वादशीवार सर आहेत, ते असं म्हणतात की अगदी अलीकडच्या दशकांमध्ये आमचं मन थांबलंय की मेंदू थांबलाय आमचा आम्हालाच कळत नाही. नव्या गोष्टीची, नव्या विचाराची उत्पत्तीच अलीकडच्या काळात या महाराष्ट्राच्या मातीत होत नसल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. हे सगळं का होत आहे? कारण पूर्वी तसे आदर्श आमच्या लेकरांवरती, पूर्वीच्या पिढीवरती स्थापित व्हायचे. आता एखादा पालक आपल्या लेकराला एकदा तरी विचारतो का, एखाद्या तरुणाला घरातल्या की बाळा तुझा आदर्श कोण आहे? काही विचारत आता पालकांना कधीच विचारलेलं नसतं आपल्या लेकराला त्याच्या हयातीमध्ये की बाळा तुझा आदर्श कोण आहे. लेकरांना ते विचारा, घरी जा, आवर्जून लेकराला जवळ घ्या आणि विचारा बाळा तू कुणाला आदर्श मानतो रे? आजच्या लेकराचे आदर्श कोण आहेत माहितीये का? आमच्या पिढीत जर आम्ही पाहिलं तर त्या काळात एखादा चित्रपट जर प्रभाव गाजवत असेल तर त्या चित्रपटातला तो हिरो, काल्पनिक चित्रपटातला तो नायक आजच्या पिढीचा आदर्श आहे. इथल्या काही तरुण लोकांना माहित असेल, मध्ये तो पुष्पा नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटातला तो पुष्पाराज नावाचा नायक, आम्ही बाहेर व्याख्यानाला गेलो, इकडे तिकडे गेलो तर पोरं सगळी त्या स्टाईलमध्ये हो, त्या पुष्पाराजच्या स्टाईलमध्ये पोरं दिसायची. काल्पनिक चित्रपटातला पुष्पाराज आणि लहान लेकरांना विचारलं काय करायचा पुष्पाराज, तर पोरं ते ऍक्शन करून सांगायचे, ते झुकेगाने सालावाल्या पुष्पाराजचं ते कृत्य करून असे सांगायची. पुष्पाराज सारखं एखाद्या चित्रपटातलं काल्पनिक पात्र झुकेगाने साला म्हणताय, ते आमच्या लेकरांना आदर्श वाटतंय. आम्हाला आमच्या लेकरांना कधीतरी सांगावं लागेल, ठणकावून सांगावं लागेल, प्रेमानं सांगावं लागेल की बाळा एखाद्या काल्पनिक पुष्पा नावाच्या चित्रपटातला तो झुकेगाने सालावाला पुष्पाराज तुझा आदर्श असण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतून दिल्लीश्वर बादशाह औरंगजेबाच्या दरबारात आग्र्याला जाऊन सुद्धा तिथं छोट्याशा गोष्टीने स्वाभिमानाला ठेच
पोहोचली म्हणून त्या औरंगजेब बादशाहच्या एवढ्या मोठ्या राज्यावर लाथ मारत महाराष्ट्राच्या भगव्याला सलाम करत माय मराठी स्वाभिमानानं परत येणारे आणि कधीच कुणासमोर न झुकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांना सांगावं लागेल. मरण समोर आलं तरी सुद्धा न झुकणारे छत्रपती संभाजी महाराज तुझे आदर्श असावे लागतील हे लेकरांना सांगावं लागेल. आमच्या परंपरेत आहे, पण आम्ही आमच्या लेकरांना हे सांगायला कुठंतरी कमी पडत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतो. कधी सांगतो का भगतसिंगांच्या कथा? कधी आम्हाला वाटतं का आमच्या लेकराच्या अंतःकरणात देशभक्ती रुजली पाहिजे, देशाप्रतीचं प्रेम रुजलं पाहिजे? आम्हाला वाटतं लेकराच्या अंतःकरणात फक्त पैशाचं प्रेम रुजलं पाहिजे, त्याला पैसे कमवायचं शिक्षण मिळालं पाहिजे, हा आमचा उद्देश असतो. काय आशा आम्ही लेकरांकडून करतो? पैसे कमावणं ही फक्त आशा आम्ही आमच्या लेकरांकडून करत असू तर त्यांच्या भविष्याची दिशा चुकेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या भगतसिंगांनी तरण्याबाण वयात फासावरती लटकावं, बटुकेश्वर दत्तानं लिहिलेले त्यांची पत्र जर वाचली तर डोळे मन सद्गतीत व्हायला लागतं, भावनिक व्हायला लागतं, ओले चिंब डोळे व्हायला लागतात. फ्रेंच राज्यक्रांती त्यांनी वाचत असावं, तिथं जेलमध्ये कैदेत आहेत. दुसऱ्या दिवशी आता फाशीची शिक्षा होणार आहे, जाणार आहेत भगतसिंग आणि फ्रेंच राज्यक्रांतीचं पुस्तक वाचतायत. त्या राज्यक्रांती कशी असते आणि भगतसिंगांनी वाचन केलंय. वाचन झाल्यावर त्यांची एक पद्धत असायची, पान मुडपून ठेवायचे, दुमडायचे आणि त्या पानापासून दुसऱ्या दिवशी सुरुवात करायची त्यांना वाचायला. जिथपर्यंत वाचन झालं ते पान दुमडून असं मुडपून ठेवायचं. भगतसिंगांनी त्याही दिवशी ते पान असं दुमडलं, मुडपून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी तर फासावरती जायचं. तिथला जेलर जो कोणी आहे तो आला आणि भगतसिंगांना म्हणाला, हो आता तर तुम्ही जाणार आहे दुसऱ्या दिवशी, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हे पुस्तक उघडायला सुद्धा तुम्ही इथं राहणार नाही, तरी ते पान का दुमडलंय? भगतसिंग असं म्हणाले, मला खात्री आहे माझ्या देशाच्या मातीमध्ये मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या विचारांतला असा तरुण तयार होईल की तो उद्या येईल आणि तिथून त्या दुमडलेल्या पानापासून पुन्हा एकदा सुरुवात करायला लागेल आणि माझा हात सुरू करायचा. आज भगतसिंगांना अपेक्षित असलेली ती भूमिका या देशात पार पाडली जाते का? हा विचार आम्हाला करावा लागेल. भविष्याची ती दिशा आमच्या पालकांच्या खांद्यावरती कुणाला तरी द्यावी लागेल ना. ती परंपरा आम्हाला अव्याहतपणे सुरू करावी लागेल ना. कारण आज भारतीय तरुणांकडून जगाला खूप अपेक्षा आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटेल जगाला कसं काय अपेक्षा असू शकतात भारतीय तरुणांकडून? भारतीय तरुण जगाला काय अपेक्षा ठेवेल? कुटुंबाला अपेक्षा आता तरुणांकडून नाही, कारण भारतीय तरुणांकडून जगाला काय अपेक्षा? आम्ही मोजक्या तरुणांकडे जरी पाहत असलो, काही मोजके तरुण जर पाहिले या मातीतले वाड्या अवस्था तांड्यावरचे तरुण प्रचंड कर्तृत्ववान सुद्धा आहेत हे आम्हाला पाहावं लागेल. जग गाजवण्याचं सामर्थ्य या तरुणांमध्ये भारतातले आहे हे आम्हाला पाहावं लागेल, सांगावं लागेल. आमचं तत्व आणि आमचं सूत्र जे आहे, आम्ही नेहमी म्हणतो सत्यम शिवम सुंदरम हे आमचं वाक्य आहे. ते सत्यम शिवम सुंदरम जर आज पाहायचं असेल तर तरुणाच्या नजरेतून गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल कडे जर पाहिलं सत्यम शिवम सुंदरम, सत्य सत्य मधले सत्य नडेला, शिवम कुणीतरी ऍपल मध्ये काम करताय, सुंदरम मध्ये सुंदर पिचई घ्या, या दृष्टीने हे वाक्य पहा. जग गाजवणारे हे सत्यम शिवम सुंदरम हे तीन तरुण सत्य नडेला, शिवम आणि सुंदर पिचई आमच्या देशातलं आहे. या देशातल्या तरुणाईकडून जगाला अपेक्षा आहे. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्या राष्ट्राध्यक्षांची एक अतिशय महत्वाची 18 डॉक्टरांची फौज असते. एक वेळ अशी होती त्या 18 पैकी 13 डॉक्टर हे भारतीय मुलांनी होते, भारतीय मुलांनी. ही परंपरा आमच्या देशाची आहे. ही परंपरा तुम्हाला आणि मला आज या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मध्ये एक प्रसंग माझ्या पाहण्यात ऐकण्यात आला की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू होतं ते युद्ध सुरू असताना इकडून तोफ गोळे, तिकडून बॉम्ब गोळे, इकडून रॅकेट, प्रचंड राखरांगोळी दोन देशांच्या मध्ये सुरू आहे. कुणाचं ऐकायला ते तयार होते का? कुठल्या देशाचा पंतप्रधान गेला तरी ते ऐकत नव्हते. इतका विरोध सुरू होता, पण एक भारतीय तरुण दोन देशांच्या मधोमध खांद्यावरती असा एक तिरंगा ध्वज असा मोठा उंचावून ज्यावेळी जायला निघाला, तो तिरंगा ध्वज बघितल्याबरोबर या त्या ठिकाणापर्यंत जोपर्यंत तो तरुण जात नाही तोपर्यंत त्या दोन्ही देशामध्ये शांतता नाही. इकडून एकही बॉम्ब पडला नाही, इकडून एकही रॅकेट त्या ठिकाणी पडलं नाही. हे आमच्या देशाचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य खांद्यावरती तो तिरंगा घेऊन या मातीतल्या तरुणाईला दर्शवून देणं, या मातीतल्या तरुणाईला दाखवून देणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं तुम्हाला आणि मला पाहणं किंवा तुम्हाला आणि मला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला खात्री आहे पालकांना भले वाटत असेल आपली लेकरं शिकावी, शिकून आपली लेकरं अमेरिकेला जावीत, लंडनला जावीत, तिथं आपल्या लेकरांनी नोकऱ्या कराव्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं जाऊन आपली लेकरं नोकऱ्या जर करणार असतील आणि बऱ्याचदा जे चित्र पाहायला मिळतं अमेरिका लंडनला जाणारी पोरं जेव्हा मोठी होतात तेव्हा परत येताना ती सगळी वेस्ट कंट्रीजची जी परंपरा आहे, वेस्टच सगळं आपली लेकरं स्वीकारून येतात. वेस्ट काही स्वीकारत नाही, वेस्ट स्वीकारलं जातं, वेस्ट काही स्वीकारलं जात नाही. आणि परत येताना अमेरिका लंडनला जरी गेले तरी सुसंस्कृतपणा घेऊन नाही, त्यांच्या हातात कुणाच्या दारूच्या बॉटल्स असल्याचं आपल्याला सातत्याने ती एक संस्कृती परंपरा म्हणून स्वीकारतो. पण ही अशी विचारांची मालिका आणि परंपरा जर तुम्ही अव्याहत सुरू ठेवत असाल, या दिशेने जर प्रवास होत असेल तर या मातीतली लेकरं मला खात्री आहे अमेरिका लंडनला जरी परत गेली, शिकायला गेली, तिथून शिकून
सवरून मोठी जरी होऊन भारत मातेत परत आली तर भारतात येताना त्यांच्या हातामध्ये दारूच्या बॉटल्स नसतील तर त्यांच्या खांद्यावरती या देशाचा तिरंगा, गळ्यात एखाद्या ऑलिम्पिकच्या मेडल त्यांच्या गळ्यात असेल आणि ते घेऊन त्या मातीत परत येतील. हे आम्हाला काळ घडवलं. या दिशेने आमच्या तरुणाईच्या पावलांचा प्रवास घेऊन जाणं आम्हाला सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी मला वाटतं आवश्यक आहे. कारण आमची जी परंपरा आहे, आमची परंपरा ही त्यागाची परंपरा आहे. भोगवादी परंपरेला आमच्याकडे थारा पूर्वीपासून नसल्याचं आमच्या इतिहासात, संस्कृतीत सगळीकडे पाहायला मिळतो. त्याग आमच्या परंपरेला अधिक मौल्यवान, अधिक मौलिक असल्याचं त्या ठिकाणी आमच्या लक्षात यायला लागतं. पण आजच्या पिढीला तो त्याग कुठेतरी देण्यात आम्ही कमी पडतोय का, किंवा तो त्याग आजच्या पिढीच्या अंतर्गत रुजत नाहीये का, हे आम्हाला समजावं लागेल. रामाचा जरी विषय निघाला, प्रभू श्रीरामाचा, तरी आम्ही श्रीराम कसे रुजवले जातात समाजामध्ये. श्रीरामांचं अयोध्येत मंदिर बांधायचं म्हणून हिंदू मुसलमानांच्या दंगली दर्शवायच्या, हिंदू मुस्लिम या दृष्टिकोनातून श्रीराम एका धर्मामध्ये अडकून ठेवायचं काम करायचं. पण या देशातला राष्ट्रपुरुष असणाऱ्या श्रीरामांचं ते व्यवस्थित चरित्र, चित्रचरित्र, विचार आमच्या पिढीवरती आम्हाला रुजवावे लागतील. धर्माच्या चष्म्यातून त्यांना पाहण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या चष्म्यातून आम्हाला त्यांच्याकडे पाहावं लागेल. मला ते उदाहरण आवर्जून सांगावं वाटतं की पालकांनी मुलगा घडवताना किंवा लेकरू कसं असलं पाहिजे, तरुणांची दिशा कशी असली पाहिजे. दशरथ राजा ज्यावेळी राजगादीवरती होता आणि एके दिवशी दशरथ राजानं असं आरशात पाहिलं आणि आरशात पाहिल्याबरोबर दशरथ राजाला डोक्यातला एक केस पांढरा दिसला होता आणि पांढरा केस दिसला म्हणून विश्वामित्राला बोलावलं, सांगितलं की मी आता म्हातारा झालोय, या अयोध्येचा राजा म्हणून राजगादीवरती माझा 16 वर्षाचा पुत्र राम आता बसणार आहे. रामाला सांगितलं की जा बाळा, ते आभूषण परिधान कर, तो सगळा वेश परिधान कर, राजवस्त्र परिधान कर, सगळी नगरी सजवा, तुतार्या वाजवा. आता राम अयोध्येचा राजा म्हणून गादीवरती बसणार, युवराज राम आता राम होणार आहे, राजा राम होणार आहे. श्रीराम गेले नटायला, थटायला, सजायला, ते आभूषण परिधान करायला, सगळी नगरी सजली. अचानक कैकेयीनं यावं, दिल्या वचनाची आठवण दशरथाला करून द्यावी. दशरथानं मग रामाला बोलवावं आणि रामासमोर अशी नजर खाली भिडवावी, हात जोडावे आणि बापानं आपल्या 16 वर्षाच्या मुलाला म्हणावं, बाळा मला माफ कर, तू आता ही राजवस्त्र जरी परिधान केली असलीस तरी बाळा आता तुला राजा होता येणार नाही. दिल्या वचनापायी माझं दुर्दैव आहे बाळा, तुला आता 14 वर्षाच्या वनवासाला अंगावर भगवी वल्कल परिधान करून वनवासाला जंगलामध्ये देखील जावं लागणार आहे. श्रीरामानं आजची लेकरं असती तर बापाच्या सुद्धा विरोधात गेली असती. आजचं राजकीय सामाजिक चित्र पाहिल्यावर लक्षात येतं, बाप पोरग बापासोबत नाहीये, पोरग चुलत्यासोबत नाही, हे चित्र आहे. पण आज ते श्रीराम नखा न पाती उकरत आपल्या पायाकडे पाहतात आणि बापाच्या डोळ्यात डोळे सुद्धा घालत नाहीत आणि बापाला म्हणतात, हो पिताश्री मान्य, मला मी 14 वर्षाच्या वनवासाला निघून जाईल. लगेच राजवस्त्र उतरवलीत आणि 14 वर्षाच्या वनवासाला निघून गेली. आजच्या लेकरांना सांगा, हिंदू मुस्लिम म्हणून त्या चित्रात अडकवलेला तो श्रीराम एक आदर्श पुत्र कसा असतो, पित्याची इज्जत कशी करायची असते, हे जागतिक पातळीवरचं सर्वोत्तम उदाहरण ते श्रीराम तुम्हाला शिकवतात. 14 वर्षाच्या वनवासाला श्रीराम निघून गेले, 14 वर्ष वनवास केला. त्यांचं चरित्र अजून एक गोष्ट शिकवतो की ते ज्यावेळी परत आले अयोध्येमध्ये, बघा जोपर्यंत श्रीराम अयोध्येमध्ये होते तोपर्यंत ते युवराज राम म्हणून ओळखले जात होते, युवराज राम. पण 14 वर्षाच्या वनवासाहून जेव्हा परत अयोध्येत आले ना, तेव्हा ते भगवान राम म्हणून ओळखले जायला लागले. भगवान राम. संकटाचं जंगल जोपर्यंत तुम्ही तुडवत नाहीत ना लोक, तोपर्यंत तुम्हाला देवत्व देत नसतात. हा त्यागातून या लेकरांना आज शिकवणं आणि समजावणं मला वाटतं आजच्या पिढीला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांसारखा एवढा प्रचंड कर्तृत्ववान असा व्यक्तिरेखा किंवा तरुण आजच्या पिढीसमोर आदर्श असताना सुद्धा आम्ही का पाश्चिमात्यांचे आदर्श सगळी स्वीकारत बसायचे? आम्ही का तरुण पिढीला चित्रपटांमधले हिरो, नायक, नायिकांना आज आदर्श मानत बसायचं? याचा विचार कधीतरी आम्हाला एकदा करावा लागेल. या गोष्टींचा विचार की स्वामी विवेकानंदांसारखा माणूस ज्यावेळी वर्तमानपत्र हातात पडतं आणि त्यातली बातमी येते की शिकागोला धर्मपरिषद भरणार आहे, त्या धर्मपरिषदेत कुणी जायचंय तर त्या धर्मपरिषदेत या देशाची मतं मांडायला, या देशाच्या संस्कृतीचं उन्नयन करायला, या देशाची संस्कृती मांडायला मी जाणार हे आत्मविश्वासानं सांगतो. गुरूंचं निधन झालं, रामकृष्ण परमहंसांचं गुरुमातेकडे ज्यावेळी जातात परवानगी घ्यायला, मी जाऊ का? गुरुमाता त्यांना परवानगी देताना सुरी फेकतात अशी समोर आणि विवेकानंदांना सुरी उचलून द्यायला लावतात आणि सुरी उचलून दिल्यावर त्यांची परीक्षा घेतली जाते. विवेकानंदांना त्या म्हणतात आता जाऊ शकतोस? विवेकानंद म्हणतात सुरी फेकली समोर, चाकू फेकला आणि तो उचलून दिल्यावरच मला उत्तर दिलं, आता जाऊ शकतोस असं का? शारदा माता म्हणतात बाळा सुरी उचलून देताना सुद्धा त्या सुरीची धार स्वतःच्या पोटाकडे ठेवतोस आणि मूठ माझ्या पोटाकडे ठेवतोस. एवढी काळजी माझी तू घेतोस? ही आमची संस्कृती आहे, हीच तर आमच्या देशाची परंपरा आहे. इतकी काळजी समाजाची, जगताची घ्यायची असते, हे तुला कळालंय, तू जाऊ शकतोस तिथं. तिथे गेले स्वामी विवेकानंद. दुसरा तिसरा काहीतरी नंबर होता तिथं भाषण करायला, लोक सुटाबुटात टाय बांधून आलेली. विवेकानंदांची भगवी वस्त्र पाहिली, हसली असतील लोक विवेकानंदांना. त्यांचं तो तेजस्वी रूप होतं. तरनेबाण विवेकानंद होते त्या अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये. दुसरा तिसरा नंबर भाषणाचा नंबर आला की म्हणायचे हात जोडून तुम्ही जाता का माझ्याऐवजी?
विवेकानंदांचं भाषण सुद्धा तयार नव्हतं बरं का. विरा करंदीकरांनी जे रामकृष्ण आणि विवेकानंद नावाचं पुस्तक लिहिलं, ते पुस्तक जर आपण वाचलं, गुरु शिष्याची जोडी काय असते हे आपल्या लक्षात यायला लागतं. निवृत्ती ज्ञानदेवांच्या नंतर गुरु शिष्याची आदर्श जोडी समाजात काय असू शकते हे आपल्याला त्यातून लक्षात यायला लागतं. त्याच्यात मी जे वाचलं त्यातून मला अशा गोष्टी समजतात की विवेकानंदांचं भाषण सुद्धा शिकागोच्या धर्म परिषदेत तयार नसतं. आम्हाला जर आता जागतिक मंचावरती जाऊन आमच्या लोकांना भाषण करायची असली तर 2-2 महिने 3-3 महिने त्याच्या तयाऱ्या कराव्या लागतात. ते सगळं लिखित द्यावं लागतं. विवेकानंदांचं भाषणही तयार नव्हतं. 17व्या नंबरला शेवटची वेळ आली त्यावेळी लोक म्हणजे आता जावंच लागेल. लोकांना वाटलं काही येतच नाही की काय या पोराला. आपण मंचावरती गेले, सगळ्यांना ते माहित आहे, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, पण पुन्हा पुन्हा मला तरुण अभिमानाने सांगावी वाटते. जितक्या वेळा ती कथा आम्ही सांगू तितक्या वेळा त्या कथेतलं नाविन्य आमच्या लक्षात यायला लागतं, त्या घटनेतलं नाविन्य आमच्या लक्षात यायला लागतं. पण हे 2च शब्द सगळ्यांना माहित आहे. शिकागोच्या धर्म परिषदेच्या मंचावरती गेलेल्या भारताच्या सुपुत्रानं 2 शब्दांना लोक हसली, पण जगाचं मन मोहून टाकलं. काय ती चैतन्याची नवाळी असेल, काय ती सृजनशीलता असेल, काय ती भारतीय तरुणाच्या मुखातून प्रवाहित होणारी ती नाविन्यता, नवदृष्टी असेल, ही विवेकानंदाने जगाला दाखवून देण्याचं काम केलं. 2च शब्द आहेत ना बघा ना. जातीनं, धर्मानं, पंथानं, लिंगानं, वर्णानं, वंशानं कुणी असू द्या, लोकांनी क्षणभर विचार केला असेल, अरे हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, जगाला खर मानणाऱ्या माऊली ज्ञानोबांच्या परंपरेतून आलेला हा स्वामी विवेकानंद नावाचा पोरगा. अरे आम्ही काळे आहेत, आम्ही गोरे आहेत, आम्ही महिला आहेत, आम्ही पुरुष आहेत, अरे आम्ही जातीनं हे, अरे निग्रो म्हणून लोकांनी आम्हाला हिणवलंय, अरे मागासवर्गीय म्हणून आमचा आफ्रिकेमध्ये छळ झालाय, तरी सुद्धा हा पोरगा आम्हाला भाऊ आणि बहीण म्हणतोय, माय डिअर ब्रदर अँड सिस्टर्स म्हणतोय. 1.5 मिनिट शिकागोच्या धर्म परिषदेचं सभागृह टाळ्यांचा कडकडाट विवेकानंदासाठी करत होतं. जगाला भारताकडून त्या तरुणाची अपेक्षा आहे, जगाला भारताकडून अमेरिकेला, लंडनला जाऊन ग्रीन कार्ड मिळवणाऱ्या तरुणाची अपेक्षा नाहीये. जगाला भारताकडून विवेकानंदांसारख्या एक नवी विचार दृष्टी देणाऱ्या, एका सक्षम जगाला आदर्श म्हणून स्थापित होणाऱ्या तरुणाची अपेक्षा आहे. ती भविष्याची दिशा आमच्या देशातल्या तरुणाची असणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि याचा विचार आपल्याला करणं मला वाटतं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आजच्या तरुणाईमध्ये चारित्र्य रुजवणं गरजेचं आहे. विवेकानंदांसारखं जे सांगितलं जातं की मंचाच्या खाली विवेकानंद आले आणि अमेरिकेतल्या सुंदर तरुणीने विचारलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणाले माझा धर्म ती परवानगी देत नाही. ती तरुणी म्हणते करायचाच आहे तुमच्याशी विवाह. विवेकानंद म्हणाले का? ती तरुणी म्हणते तुम्ही इतके तेजस्वी ओजस्वी, इतके विद्वान, तुमच्याशी जर विवाह केला तर आपल्या पोटी जन्माला येणारं पोरगं किती तेजस्वी ओजस्वी आणि विद्वान असेल. विवेकानंद बघा काय चारित्र्य असतं, काय दृष्टी असते. हात जोडतात आणि म्हणतात विवाह करून आपल्या पोटी होणाऱ्या पुत्राची वाट बघत बसण्यापेक्षा माते तू मलाच आपला पुत्र का मानत नाहीस, मलाच आपला पुत्र का मानत नाही. ही जी विचार दृष्टी आहे ना, ही जी चारित्र्य संपन्नता आहे ना, ही संपन्नता तरुणांमध्ये येणं गरजेचं आहे. पालक म्हणून आपण जे एक चूक करतोय बघा, मुलगी घराच्या बाहेर निघाली की असे कपडे घालू नकोस, या वेळेत घराच्या आत ये, जाताना अशी जा, त्याला सोबत घेऊन जा, इथे थांबू नकोस. 10-12 गोष्टी मुलींना आपण सांगत असतो. का? मुलांच्या भीतीनं, बाहेर समाजात मुलं चांगली त्या भीतीनं सांगतो ना. त्याऐवजी प्रत्येक पालकाने एक ठरवलं, मुलीला सांगण्याऐवजी घरातल्या एका मुलाला जर सांगितलं की तू दिसणाऱ्या प्रत्येक मुलीकडे बहिणीच्या आईच्या दृष्टीनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या, विवेकानंदांनी दिलेल्या दृष्टीनं बघायला अशी मुलीला 5-15 गोष्टी सांगायची आम्हाला आवश्यकताच पडणार नाही. मुलांची दृष्टी जर सुधारली, तरुणांची दृष्टी जर सुधारली तर. आणि म्हणून त्या मानसिकतेनं, त्या विचारांनी आम्हाला आमचा हा तरुण आज घडवणं, ते चारित्र्य आम्हाला आमच्या तरुणांचं घडवणं मला वाटतं गरजेचं आहे. मी जे चित्र पाहतो समाजामध्ये आज फार दुर्दैवी वाटतं. विशेषतः ज्या मराठवाड्यातून मी येतो त्या मराठवाड्याच्या भागामध्ये मला ते चित्र जे पाहायला मिळतं ते दुर्दैवी असं वाटतं की आज गावगाड्यातलं चित्र आहे. गावात जर एखादा राजकीय पुढारी मोठा आला की आजचे तरुण अंगातले कपडे फाटेपर्यंत, पायातल्या चपला सुटेपर्यंत त्याच्या मागे पळताना दिसतात. ज्या वयात जे करायचं ते करत नाही. बाबासाहेब ज्यावेळी भाषण करून मंचावरून असे खाली उतरत होते एकदा, आणि एक तरुण बाबासाहेबांच्या पाया पडला, बाबासाहेबांनी उचलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो तरुण असं म्हणतो की बाबासाहेब, अहो तुमच्या भाषणाने मी प्रभावित झालोय, मला आजपासून तुमचा कार्यकर्ता म्हणून जीवन जगायचंय. बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले कार्यकर्ता म्हणू नकोस. किती शिकलास? शिक्षण घे, स्वतःच्या पायावरती सक्षम हो, पोटाची खळगी भरायला समर्थ राहा, किमान कुटुंबाचा गाडा नाही चालवता आला तरी स्वतः जगशील एवढं तरी कमवायला नीट धीरदाक्त बन, आणि मग व्हायचं असलं तर माझ्या चळवळीत कार्यकर्ता होऊन जर आजच चळवळीत आलास, स्वतःच्या पोटाची खळगी सुद्धा भरू शकत नसलास, स्वतःचं पोट जर भरू शकत नसलास, तर एक वेळ पोटासाठी पाठीचा कणा वाकवशील आणि माझी सगळी चळवळ विकून टाकशील. हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि म्हणून आज तरुणांना सुद्धा कळायला पाहिजे, राजकारणात समाजकारण यायचंय, अवश्य या, पण पहिल्यांदा पायावरती उभं राहा, नाहीतर एक वेळ पुन्हा पाठीचा कणा वाकवून सगळं विकत बसावं लागतं, स्वाभिमान विकावा लागतो. ते आमच्या तरुणांना सांगावं लागेल. एखादी हिरोईन समोरून आली, एखादा हिरो समोरून आला की त्याच्यासोबत सेल्फी काढला
आणि तो फोटो घरात लावला की पोरांना वाटतं, इंस्टाग्रामला फेसबुकला टाकला की पोरांना वाटतं आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी कमाई आहे, आपण सगळ्यात मोठी गोष्ट कमावली असं आपल्या लेकरांना आणि पोरांना वाटायला लागतं. पण इथल्या प्रत्येक तरुणाला बसलेल्या मला तुमचा भाऊ म्हणून आवर्जून ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायची आहे की एखाद्या चित्रपटामधली ऐश्वर्या राय नावाची हिरोईन तुम्हाला फार सुंदर वाटत असेल, कदाचित एखाद्या चित्रपटामधली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन तुम्हाला फार सुंदर वाटत असेल कदाचित, पण एक गोष्ट काळजावरती या व्याख्यानातून कोरून जा, ऐश्वर्या राय ही सुंदर वाटत असेल चित्रपटातली, प्रियंका चोप्रा कदाचित चित्रपटातली सुंदर वाटत असेल, पण या जगाच्या पाठीवरती लेकरासाठी आई इतकी सुंदर बाई दुसरी कोणीच नसेल. आई इतकी सुंदर बाई या जगाच्या पाठीवरती लेकरासाठी दुसरी कोणीच नसते. हा विचार आज लेकरांच्या अंतःकरणात रुजणं मला वाटतं गरजेचं आहे. ती मातृभक्ती, ती पितृभक्ती, ती मातृनिष्ठा लेकरांमध्ये आज रुजणं गरजेचं आहे. कुणाच्याही पायावरती माथा टेकवताना एक विचार करा, माथा पायावर टेकाव्यात अशा जागा जर सगळ्यात पहिल्यांदा कोण असतील तर माता पिता हे आजच्या पिढीला कळत नाही. आपल्या बापापेक्षा, आपल्या आईपेक्षा सुद्धा नको त्या लोकांना अधिक प्रतिष्ठा आणि त्यांचा अधिक सन्मान करताना आपली पिढी आपल्याला दिसत असल्याची आज पाहायला मिळते. हरकत नाही, पण माय पित्याचं महत्व जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत लेकरांच्या पावलाची दिशा, आमची ही परंपरा अबाधित राहणार आहे आपल्याला समजून ठेवावं लागेल. बघा आपल्याकडे एक गोष्ट घडते बघा, शेवटचे मला कळतं वेळ होतोय, बरं शेवटचे काही मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, कदाचित माझ्याकडे वेळ असेल ना. आपल्याकडे एक गोष्ट आहे बघा की आपण आपले काका एखाद्याला म्हणत असली ना, लोक काका म्हणतात बघा, काका असले की आपल्याला त्यांना साहेब सोडून काका साहेब म्हणायची सवय आहे, भैया असले की त्यांना भैया साहेब म्हणायची सवय आहे, दादा असले की त्यांना दादा साहेब म्हणायची सवय आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आपल्यापैकी किंवा या जगात तुम्ही आपल्या आईला साहेब म्हणणारा कोणाला पाहिलंय का? आपल्यात तुम्ही आपल्या आईला साहेब म्हणताय का? या जगाच्या पाठीवरती एकच माणूस मला पाहायला मिळाला जो आईला साहेब म्हणायचा, त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आईला मा साहेब म्हणायचे, आईला मा साहेब म्हणायचे. हे आईप्रतीचं प्रेम असलं पाहिजे. रायगड किल्ला बांधलाय, रायगडावरती जाऊन स्वतंत्र महाल बांधून दिलाय. वृद्धपणाच्या काळात रायगडावरची हवा मासाहेबांना मानवत नाही म्हणून रायगडाच्या पायथ्याला पुन्हा एकदा आईसाठी स्वतंत्र महाल पाचाडला बांधून देण्याचं काम शिवबाने करायचं. मासाहेबांनी पत्र खलिद्या पाठवायचा, वरती आवाज द्यायचा आणि शिवाजी महाराजांनी तिथून धावत धावत गड तिथून खाली यायचं, मासाहेबांच्या चरणाची चरण स्वतःच्या मस्तकाला लावायचे. एवढं प्रेम आईवरती आहे. कधी मनाला प्रश्न पडलाय का, या जगात पुरुष तर खूप होते, मुलं तर खूप होती, शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेतली स्वराज्याच्या निर्मितीसाठी, वय किती होतं? तलवार इतकंच वजन असेल कदाचित, मला वाटतं एखाद्या तलवारीपेक्षा थोडंफार कमी जास्त वजन असेल. त्या वयात हातात तलवार घेण्याचा प्रयत्न केला, स्वराज्याची निर्मिती करायचा प्रयत्न केला. का त्यांच्या डोक्यात प्रश्न आला असेल? मला बऱ्याचदा प्रश्न पडला. माझं चिंतन मला सांगतो, मी ते तुम्हाला सांगणार आहे. का शिवाजी महाराजांनाच वाटलं असेल की आपणच स्वराज्याची निर्मिती करावी? हा प्रश्न कधी पडलाय का? मला असं वाटतं 8-9 वर्षाचे असताना, 9-10 वर्षाचे असताना किंवा काय वय असेल ते, शिवाजी महाराजांनी एके दिवशी आपल्या आई जिजाऊच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना आईच्या डोळ्यात दिसलं की माझ्या आईला जिजाऊंना असं वाटतंय की माझ्या नवऱ्यानं म्हणजे शहाजी राजानं किती दिवस तिकडे आदिलशहाची आणि निजामशहाची चाकरी करायची आणि आमचं स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं राहिलं पाहिजे, या रीतीचं राज्य उभं राहिलं पाहिजे. म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणून म्हणजे जर सगळ्यात पहिल्यांदा काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एका आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यपूर्ती म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य. म्हणून आजच्या लेकरांना शिवाजी महाराजांचं सारखं स्वराज्य निर्माण करायची गरज नाही. जे लेकरू आईच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवेल ना, मला वाटतं त्या पोरानं स्वतःचं स्वराज्य स्वतंत्र निर्माण केलं असं म्हणणं वावरं करणार आहे. ते आपल्याला आजच्या पिढीला सांगावं लागेल, ते आजच्या लेकरांना आपल्याला समजावून सांगणं मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं गरजेचं आहे. कारण या जगात तुम्ही बघा, आता बरं वाटतं पोरांना, बाहेर मित्रमैत्रिणी भेटतात मस्त मौज मजा करताना, पण मोठी व्हाल तेव्हा घराचा उमरा ओलांडून जर आपण बाहेर पडलो तर पावला पावलावर लोक भेटतात. प्रत्येकाचा काय प्रश्न असतो माहिती का? एकच असतो, काय कमावलंस, कसं कमावलंस आणि किती कमावलंस. पण एकटी आईच असते जी घरात आल्याबरोबर लेकरू किती मोठं झालं तरी त्याला विचारते, बाळा आज काय खाल्लंस. ही ममता, ही आपुलकी फक्त आईच्या ठिकाणी असते असं म्हटलं जातं. कुणीतरी म्हटलंय की तुमच्यावरती डोळे झाकून आणि डोळे मिटून प्रेम करणारी प्रेयस असेल, डोळे उघडे ठेवून प्रेम करायचा प्रयत्न करणारी तुमची मैत्रीण असेल, डोळे असे मोठे करून डोळे दाखवून ओटारून प्रेम करणारी तुमची पत्नी आणि बायको असेल, पण डोळे मिटेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करणारी फक्त एकटी आई असते, फक्त एकटी आई असते. म्हणून हमू शिंदे नावाचे आमचे मराठवाड्यातले कवी फार सुंदर कविता लिहितात. आई काय असते? हमू शिंदे फार सुंदर किती मार्मिक लिहितात. आई म्हणजे आई काय असते? वासराची गाय, लंगड्याचा पाय, दुधावरची साय. अरे आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, पुरतही नाही किंवा उडतही नाही. आई नावाची ही शिदोरी सरत नसते, पुरत नसते, उडत नसते. ती आई नावाची शिदोरी सोबत घेऊन जगणं ज्या लेकराला जमलं की लेकरू माझ्या दृष्टीने आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं झालं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
एका गोष्टीचं फार वाईट वाटतं समाजात चित्र पाहतो तेव्हा. माझ्या सोबतची बरीच मुलं मी पाहतो, अनेक तरुण ज्यावेळी पाहतो तेव्हा एक त्यांचा भाऊ म्हणून, तुमचं लेकरू म्हणून मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आज थोडी पावलं चालायला लागली, तोंडात वाचा आली, बोबड्या बोलायला सुरुवात केली, बोलणारी लेकरं थोडी मोठी झाली की पोरं बापाला प्रश्न करतात बघा की तुम्ही माझ्यासाठी काय कमावलं. पोरांचा प्रश्न असतो बऱ्याच ठिकाणी वडिलांना बापाला की तुम्ही माझ्यासाठी काय कमावलं. म्हणतात माझ्या मित्राच्या वडिलांनी त्याला हे दिलं, गाडी दिली, बंगला दिला, तुम्ही मला काय दिलं, तुम्ही माझ्यासाठी काय कमावलं. बापांनी पोरांना प्रतिप्रश्न केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोस ना, शिवराय समजले म्हणजे फक्त अंगावर गाड्यांवर खांद्यावर भगवे झेंडे मिरवणं किंवा अंगावर त्यांचे फोटो लावल्यानं शिवाजी महाराज समजत नसतात. मला सांग म्हणायचं त्या लेकराला की शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं, पण शिवाजी महाराजांच्या बापाने काय दिलं शिवाजी महाराजांना, किती संपत्ती दिली, किती घोडे नाणे काय दिलं. या सगळ्यापेक्षा सुद्धा मोठी गोष्ट शिवाजी महाराजांच्या वडिलांनी 2 गोष्टी दिल्या होत्या, त्या आमच्या लेकरांना आम्हाला देता येते बघा. 2 गोष्टी दिल्या होत्या, 2च गोष्टी सगळ्यात मोठी. बंगळुरूवरून जिजाऊ ज्यावेळेस घेऊन निघाल्या शिवाजी महाराजांना इकडे, तेव्हा 2 गोष्टी दिल्या. पहिली गोष्ट प्रतिपश्चंद्र रेखेवरती विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैशाय मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाण शहाजीचा पुत्र शिवाजीचं हे राज्य कलेने वृद्धिंगत होत जावं, वाढत जावं, हा आदर्श आत्मविश्वास आणि विचार देणारी एक राजमुद्रा दिली. त्यागाचं, समर्पणाचं, क्रांतीचं, संतांचं, वारकऱ्यांचं, अध्यात्माचं, समतेचं प्रतीक असलेला दुसरा भगवा ध्वज दिला. 2 गोष्टी घेऊन शिवाजी महाराज या पुण्याच्या महाराष्ट्राच्या मातीत आले. असा जगाचा नकाशा कागदावरती समोर पकडायचा, पेन असा वरती उचलायचा आणि त्या नकाशावरती असा टेकवायचा. एक टिंब दिसतो ना, छोटं टिंब त्या नकाशावर उठेल, तेवढं छोटं राज्य त्या नकाशावरती दिसणारा जबाबदारी वर्गाला काय असेल तो शिवाजी महाराजांनी अहत तंजावर तहत पेशावर पर्यंत नेऊन मिळवला. एवढं मोठं विशाल स्वराज्य निर्माण केलं. लेकरांना सांगा की बाळा काय कमावलं किंवा काय दिलं हा प्रश्न विचारतोस तेव्हा तुला जन्म दिलाय, जगण्यासाठी तुला एक वाट निर्माण करून दिली आहे. तुझी आई तुझ्या त्या वाटेमधले काटे छोटे छोटे दूर करायचा प्रयत्न करते. बाप म्हणून मी तुझ्या वाटेतले मोठे दगड फोड बाजूला सारायचा प्रकाश करतोय. आम्ही दोघं म्हणून 2 बाजूला हातात कंदील घेऊन प्रकाशाची मशाल तुला तेवढी ठेवतोय. तुला फक्त त्या प्रकाशात आता असं चालायचं आहे आणि तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. हे लेकरांना सांगा. तर तू मोठा होती हे आजच्या लेकरांना आम्हाला सांगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी जे बाबासाहेबांना सांगितलं होतं ते आम्हाला सांगावं लागेल. बाबासाहेबांच्या आईचं निधन झालं, रामजी बाबा सांभाळत होते शिक्षणासाठी बाहेर गावी. स्वतः काम करायचे, स्वतः अन्न शिजवायचे, बाबासाहेबांना जीव घालायचे लहानग्या बाबासाहेबांना. संध्याकाळच्या वेळेला ताट असं बाबासाहेबांच्या समोर, रामजी बाबा वाढायचे. आई नाहीये घरात बाबासाहेबांचे, रामजी बाबांना वाढायचे बाबासाहेबांना ताट. रोज बाबासाहेब बघायचे मी अभ्यास करतोय, दमून थकून येतोय, जेवण करतोय, झोपी जातोय, पण माझे बाबा मात्र जेवण करत नाही. असं का? एके दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी रामजी बाबांना असं टोकलं आणि म्हणाले बाबा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवायला बसायचे. रामजी बाबा म्हणतात नाही बाळा मला भूक नाही, मी नंतर जेवेल. बाबासाहेब म्हणतात नाही तुम्हाला बाबा बसावंच लागेल. रामजी बाबा म्हणतात नाही रे मी नाही जेवत, चल. बाबासाहेब म्हणतात बसावंच लागेल बाबा. बाबासाहेब आंबेडकरांना कळेना की रामजी बाबा जेवायला माझे बाबा का बसत नाहीये. बाबासाहेबांनी स्वतःचं जेवण उडकलं होतं, उडकत आलं होतं, भाकरीची टोपली अशी उघडून पाहिली, भाजीचं ते पातेल असं उघडून पाहिलं, अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नव्हता. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना कळालं माझा बाप, मी शिकावं, मी जगावं, मी मोठं व्हावं यासाठी माझा बाप रात्रीचं अन्न न खाता उपाशी पोटी झोपतोय. बाबासाहेब रडत होते, रामजी बाबा सुद्धा रडत होते. बाबासाहेबांनी मिठी मारली, हुंदके देत देत आपल्या बापाला प्रश्न केला की अहो बाबा तुम्ही माझ्यासाठी उपाशी पोटी झोपताय, पण बाबा तुम्हाला भूक लागत नाही का? तुमच्या पोटाची भूक भागते तरी कशी? तुम्ही जिवंत राहता कसं बाबा? तेवढी बाप काय असतं, बापाचं उत्तर काय असतं ते उत्तर आम्हाला आमच्या लेकराला देता आलं पाहिजे. रामजी बाबा म्हणतात की बाबा भिबा, अरे भाकरीच्या तुकड्याला या भिवाच्या काळजाला लागलेली आग आणि या भिवाच्या पोटात लागलेली भुकेची आग भाकरीच्या तुकड्याने शमणार नाही. माझा भिवा जेव्हा शिकून सवरून जगाच्या नजरा उंच होतील, इतका मोठा होईल, तेवढी माझ्या पोटाला लागलेली भुकेची आग शमली जाईल. लक्षात ठेवायला एका वाक्यावरती, त्या एका भूमिकेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे झाले की जगाच्या विश्वविद्यापीठाच्या जगाच्या ज्ञानवेशीवरती बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आणि तिथं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती शब्द लिहिली. इतकं मोठं लेकराला करायचं असेल तर बापाला सुद्धा त्या उंचीचा विचार आपल्या लेकराच्या भविष्याच्या दिशेसाठी आज देणं गरजेचं आहे. ती आशा आज पालकांकडून, ती आशा आज तरुणांकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तुमचं लेकरू म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मातीमध्ये व्यक्त करणं मला वाटतं महत्वाचं समजतं. पोरांना वाटतं बाप भावनिक नसतो, बाप संवेदनशील नसतो, बाप कठोर आहे, बाप टणक आहे. आमच्या मराठवाड्यातल्या एक कवीनं जसं म्हटलंय की बाप असा नारळी खोबऱ्यासारखा असतो, नारळ जसं वरून टणक कडक असतं पण आतून मृदू मुलायम असतं, ती बापाची भूमिका असते. पोरांना वाटतं बाप रडतच नाही, बाप नुसता शिव्या घालतो, बाप नुसता चिडतो, रागावतो. पण एखाद्या बापाच्या मुलीचं लग्न होत असतं त्यावेळी तिला वाटा लावायला सगळे एकीकडे जमलेले असतात.
सगळं करतो धरतो बाप, इकडे तिकडे दुरून फिरतो, प्रचंड वेदना सहन करतो, कोपऱ्यात जाऊन एकटा मुलीला वाटी लावताना डोळ्यातून अश्रू रडत असतो. तो रडणारा बाप जर कधी जाऊन पाहिला ना तर कळेल तुम्हाला बाप सुद्धा रडत असतो. पोराला एखाद्या मित्रापेक्षा कमी मार्क पडले, पोरगा नापास झाला एखाद्या विषयामध्ये, बाप चिडतो, रागावतो, वाटेल ते बोलतो, पण जमलं तर 2 धपाटे त्याच्या पाठीत लावून देतो. पोराला वाटतं अरे माझ्या बापाला काय कळतं, किती अवघड असतं, बापाला काही समजतच नाही, बाप चिडतो, रागावतो. पण बघा त्या बापाच्या पाठीमागे पावलं टाकत जा, तो बाप भाकरीचं गाठोडं गुंडाळतो, शेतात जातो, शेतात भाकरीचा गाठोडं भाकर गिळण्यासाठी दुपारच्या वेळी उघडतो, भाकरीचा एक घास घशाड घालायला लागतो. तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात टचकन अश्रू येतात, रडतो तो बाप. आणि तो बाप मनाला प्रश्न विचारत असतो, अरे पोरावरती चिडलो, त्याला 2 धपाटे लावून दिले, रागावलं, कमी मार्क्स पडले म्हणून, पण माझं पोरग कुठंतरी या विषयामध्ये कमी मार्क्स मिळवतोय, माझ्या पोराला काहीतरी देण्यात मी कमी पडलोय का, हा विचार त्या बापाच्या काळजात जन्माला येत असतो. पोरं म्हणतात ना बाप रडत नाही. आणि दीक्षित नावाचे कवी फार सुंदर कविता लिहितात. ते असं म्हणतात, बाप कसा असतो. ते म्हणतात की अरे बाप म्हणजे कसा. आणि दीक्षित म्हणतात, अरे बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणारा कसा. पाण्याच्या माशातला डोळ्यातला थेंब पोराला जसा आपल्याला दिसत नसतो, तसा बापाच्या डोळ्यातला थेंब आपल्याला कधी दिसत नसतो. ते फार सुंदर लिहितात की बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. ते म्हणतात की अरे बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणारा बाप नावाचा सूर्य लेकराच्या डोक्यावरती जोपर्यंत तळपतोय ना, तोपर्यंत या लेकराला कुठलीही सावली दुःखाची सावली शिवू शकत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून माय आणि बाप नावाचे हे तुमच्या डोळीवरचे तळपते प्रकाश लावणारे सूर्य जमणं किंवा जपणं लेकराला जमलं तर ते लेकरू मोठं होतं. मोठं कोणतं लेकरू असतं त्यावरून सांगताना एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. छोटंसं उदाहरण आहे. मला संयोजकांची विनंती होती, युट्यूबला कदाचित त्यांनी ऐकलं असेल, ते म्हणाले की तुम्ही ते सांगितलंच पाहिजे. ते उदाहरण तुम्ही कदाचित ऐकलंही असेल. सोलापूर जिल्हा आपल्याला लागूनच आहे ना. सोलापूर जिल्ह्यातलं सत्य उदाहरण आहे, सत्य कथा आहे, ही सत्य कथा आहे. एक वडार समाज आपल्याला माहित असेल. वडार समाज प्रचंड कष्टाळू जमात आहे, दगड फोडायची कामं करतात आमच्या भागात आहे. आणि वडार समाजातली एक बाई आहे, एके दिवशी अंगात ताप आहे, रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जात असते. खडी फोडायचं काम आहे. 12 वर्षाचं लेकरू त्या आईला आहे. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेतलं, खडी फोडायच्या कामाला ती आई निघून गेली. रस्त्यावरती खडी दगड फुटते, हाताला घट्टे पडले, रक्त साकळलंय, रक्ताची चिळकांडी कुठून उडते आहे, अंगात ताप आहे, काम होत नाही. कसं बसं जगण्यासाठी, पोटात चिमूटभर अन्न घालण्यासाठी कसं बसं काम करते. 12 वर्षाचं लेकरू शेजारी खेळत आहे. अचानक धूळ उडवत तिथे एक लाल दिव्याची गाडी अचानक येते त्या रस्त्याच्या कामावरती. खाली उतरतो त्या गाडीतला सुटा बुटातला माणूस. तो कलेक्टर असतो. त्या बाईच्या जवळ जातो, त्या बाईचं काम पाहतो, तिला वाटेल त्या शिव्या घालायला लागतो, वाटेल तितकं बोलतो. त्या बाईला वाटतं, त्या बाईला प्रचंड शिव्या देतो, डोळ्यात अश्रू यायला लागतात. 12 वर्षाचं ते लेकरू त्या बाईच्या जवळ जातं. तो कलेक्टर गाडीत बसतो, निघून जातो. आईला वाटेल त्या शिव्या त्या बाईला देतो, काम होत नाही म्हणून कसं बसं काम ती करते. त्याला वाटतं काहीच काम करत नाही ही बाई. आणि तो सुटा बुटातला माणूस लाल दिव्याच्या गाडीतला निघून गेल्याच्या नंतर ते 12 वर्षाचं लेकरू आपल्या आईच्या जवळ जातं, खांद्यावर हात टेकवतो. तसं आईच्या काळजाला चढ होतो, डोळ्यातून घळा अश्रू येतात. पोराला कळतं ह्या माणसानं माझ्या आईला काहीतरी वाईट बोलला, शिव्या दिल्या. पोरगा आईला म्हणता, हे ते कोण होतं ग. आई म्हणते, बाळा तू मूर्ख आहेस, तुला नाही कळायचं, असेल हड बाजूला. आई राग करते त्या पोरावरती. त्याला म्हणते, अरे पोरा तुला नाही कळायचं, हो बाजूला. ते कलेक्टर असतात, फार मोठे साहेब असतात. पोरग चिडतं. आईच्या हातातला छन्नीने हातोडा दगड फोडायचा हिसकावतं. एका खडकावरती जातं, मोठा असा खडक असतो. त्या खडकावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी वाक्य आणि काहीतरी अक्षर तिथं पोरायला लागतं. आईला वाटतं पोरग काय लिहितं छन्नी हातोड्यानं तिथं पोरताय. आई धावत धावत जाते, त्याच्या हातातला छन्नी हातोडा हिसकवायचा प्रयत्न करते. पोराच्या हाताला जखम होते, रक्ताची चिळकांडी उठते, तिथं रक्त शिंपलं जातं. आई पदर घेते, लेकरानं काय लिहिलं वाचायला जाते, रक्त पुसते. त्या लेकरानं लिहिलेली वाक्य वाचल्याबरोबर त्या आईच्या डोळ्यातून अश्रू उगळायला लागतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं त्या खडकावरती कोरलेलं असतं की आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. ही सत्य कथा सांगितली जाते. या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं ते पोरगा सत्यात कलेक्टर झाले असं म्हणतात. आईसोबत काम करताना त्याच्या एका डोळ्याला जखम झाली असं सांगितलं. लेकरू कोण मोठं किंवा महापुरुष कोणत्या लेकराला कळाले. शिवाजी महाराज वगैरे ज्यांनी मी मगाशी म्हटलं की अंगा खांद्यावर फोटो गोंदवणाऱ्या, गाड्याला भगव्या झेंड्या लावणाऱ्या लेकरांना किंवा गाड्या पळवणाऱ्या लेकरांना फक्त कळत नसतात. ज्या पोराला आईच्या डोळ्यातलं स्वप्न आणि बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली ना, त्याला महापुरुष कळाले. ते लेकरू माझ्या दृष्टीने मोठेपणाचा आव बऱ्याचदा आपल्याला आणायचा असतो. मोठेपणा आपण काय समजतो माहितीये का. मोठेपणाची व्याख्या करत असताना आपल्याला आपल्याकडे किती आहे याला माणूस मोठा समजत नाही स्वतःला. माझ्याकडे किती संपत्ती, किती गाडी, किती बंगले, किती घोडे हे लोकांना कळणं याला लोक मोठेपणा समजतात. माझ्याकडे काय हे लोकांना कळालं पाहिजे याला लोक मोठेपणा समजतात.
मात्र श्यामची आई नावाचं पुस्तक आहे, त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेत जर आपण वाचलं तर फार सुंदर सांगितलंय. ते असं म्हणतात की मोठेपणा काय असतो, लोकांना दर्शवण्यात मोठेपणा नसतो. तुम्ही तिकडे दूर हिमालयात जर गेलात ना तर असे गगनचुंबी वृक्ष आहेत, उंच हिमालयाशी स्पर्धा करणारे. कदाचित त्यातल्या काही वृक्षांचा जगाला शोध सुद्धा लागलेला नसेल, पण जगाला ते माहित नाही. त्याचा अर्थ ते मोठे नाहीत का, ते उंच नाहीत का? पृथ्वीच्या पोटात असे काही गोलगंध पाणीदार मोठे हिरे असतील, त्या हिऱ्यांची चमक जगाच्या नेत्राला आधी पडली नाही, पण याचा अर्थ ते मोठे नाहीत का? समुद्राच्या पोटात सुद्धा काही मोठे असतील, ते आम्ही जगाने त्याची सुंदरता पाहिली नाही, याचा अर्थ ते मोठे नाहीत का? जगाला माहित असणं याचा अर्थ मोठेपणा नसतो. हे आमच्या लेकरांना आज समजावून सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे आमच्या लेकराला आम्हाला मोठेपणाचा खरा अर्थ समजावणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. छोट्या छोट्या संकटानं लेकरांच्या पावलांची दिशा बदलताना आपल्याला दिसते. छोटी संकट आले की आत्महत्येचे पर्याय सर्रासपणे तरुण पिढी वापरताना दिसते आपल्याला. वृद्ध बापाच्या खांद्यावरती तरण्याबाण लेकरांच्या प्रेत यात्रा या महाराष्ट्राच्या मातीत निघत असल्याच्या तुम्हाला आणि मला सातत्याने या महाराष्ट्राच्या मातीत पाहायला त्या ठिकाणी मिळतात. ही परिस्थिती बदलावून काढावी लागेल. लेकरांना या योग्य पावलाने घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करावं लागेल. छोट्या मोठ्या संकटानं माणसं संपत नसतात, हे आमच्या लेकरांना आज आम्हाला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावे लागेल. आमच्या पोरांचं एक असतं बघा, पूर्वी आमचे वाडवडील हे सगळी प्रतिष्ठित मोठी मंडळी वयानं मोठी असलेली सांगत असतात की अरे आम्ही तर शाळेत जाताना सायकलनं जायचो, कुणी म्हणतं आम्ही शाळेत जाताना पायी जायचो, आमच्या वेळी घरं नसायची, आमच्या वेळी हे नसायचं ते नसायचं, इतकी प्रतिकूल परिस्थिती होती. पण आज लेकरं सर्रासपणे परिस्थितीचं भांडवल बनवतात. आमची परिस्थितीच नाहीये, परिस्थितीच अशी नाहीये, परिस्थितीच तशी नाहीये. शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि आता मी थांबणार आहे. परिस्थितीचं भांडवल करणाऱ्या तरुणाईला आम्ही त्या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे. एपीजे अब्दुल कलामांची कथा सांगितली जाते. अधिकारी व्हायचं होतं, स्वप्न भंगलं. शंकराचार्यांनी आत्महत्या करायला निघालेल्या एपीजे अब्दुल कलामांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना विचारलं का आत्महत्या करतो. ते म्हणाले इंडियात अधिकारी व्हायचं होतं, अधिकारी झालो नाही. आता काय करू, एक दार माझा बंद झालाय. शंकराचार्य शिवानंद सरस्वती होते डेहराडून त्या भागात तिकडे. ते म्हणाले बाळा एक दार विधात्याने बंद केलं असेल, मोठं दुसरं दार उघडलंय. एपीजे अब्दुल कलामांनी तो विचार काढला, इतके मोठे झाले. महात्मा गांधीजींच्या नंतर जातपात धर्मपंथ विसरत या देशानं सगळ्यात जास्त प्रेम त्यांच्यावरती करण्याचं काम केलं. संकट एखादं तुमच्या आयुष्यातला एखादा पराभव तुम्हाला कधी संपत नसतो, हे लेकरांना समजवायला पाहिजे. एका पराभवाने तुम्ही संपत नसता. फेलची एक व्याख्या माझ्या वाचनात आली होती. फेल म्हणजे काय मी सांगतो, एफ फॉर फर्स्ट, ए फॉर अटेम्प्ट, आय फॉर इन आणि एल फॉर लर्निंग. शिकण्याच्या प्रवासातली पहिली पायरी म्हणजे पराभूत होणं असतं. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरची उदाहरणं सर्रासपणे आम्ही देतो. पराभूत झालेली माणसं, कित्येकदा हरलेली पडलेली माणसं, पुन्हा पुन्हा उठून उभं राहावं लागतं, पुन्हा मोठे होण्याच्या क्षमता कमवाव्या लागतात. हे लेकरांना सांगावं लागेल. सातत्य जास्त महत्वाचं असतं हे सांगावं लागेल आणि परिस्थितीचं भांडवल करणाऱ्या लेकरांना समजावून सांगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेबांचं मी पुन्हा पुन्हा उदाहरण देतोय. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाची तर काहीच परिस्थिती नव्हती. आमच्याकडे तरी सगळं आहे. आर्थिक काही बाबतीत सुबत्ता असेल, सामाजिक चित्र तर आता संविधानामुळे अगदी अबाधित झालंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला तर किती वाईट परिस्थिती हो. उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, पुस्तकाला स्पर्श करू दिला जात नसायचा, पाऊस कोसळत असला तर एखाद्या घराच्या आदर्शाला सुद्धा सवर्णाच्या उभं राहू दिला जात नसायचं. इतकी वाईट परिस्थिती असताना ते तर किती खचले असतील, पण तरी सुद्धा ते उभा राहिले. परिस्थितीचं भांडवल त्यांनी केलं नाही. मी नेहमी सांगत असतो की उमऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब आंबेडकर 5वीच्या वर्गातले उमऱ्याच्या बाहेर बसले. इंग्रजांचं सरकार आहे, इन्स्पेक्शनसाठी इंग्रज अधिकारी आले. इन्स्पेक्शनसाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. वर्गाच्या आतल्या एकाही सवर्णाच्या पोराला प्रश्नाची उत्तर येत नाही आणि उमऱ्याच्या बाहेर बसलेलं भिवान आवाज केले तो हात वरती करतोय. सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याही परिस्थितीत बाबासाहेब देतात. उमऱ्याच्या बाहेर पुतळ टाकून बसलेल्या पोरग वर्गात शिकवलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देते. शाळेची लाज लागते आणि इन्स्पेक्शनला आलेले अधिकारी ते उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोराची पाठ थापडतायत आणि बाबासाहेबांना म्हणताय अरे बाळा तुझं नाव काय, या शाळेची लाज तू राखली, सगळ्या प्रश्नाची उत्तर दिलीस, बाहेर बसलास, परिस्थितीनं तुला बाहेर बसवलंय, पण इतका ज्ञानी तू झालास, इतकं सगळं तू परिस्थितीवरती मात केली आहेस, बाळा तुझं नाव काय? बाबासाहेब म्हणतात साहेब मला लोक भिवा म्हणतात, पण माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर हे माझं नाव आहे. आणि मग अधिकारी म्हणतात बाळा तुला शेवटचा एक प्रश्न विचारू? बाबासाहेब म्हणतात हो साहेब विचारा. अधिकारी म्हणतात बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तर दिलीस पण एका प्रश्नाचं उत्तर आता दे, सांग बाळा या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात खाली मान घालतात आणि म्हणतात बाबासाहेब मला माफ करा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, कारण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. मला सांगा वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीवरती मात केली. स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजलं आणि देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा किंवा देशाच्या दिल्लीच्या तख्ताला सुद्धा खेचून खाली आणता येईल हे सामर्थ्य आमच्या मनगटात एका मताच्या क्षमतेनं आणि किमतीनं तुम्हाला प्राप्त करून दिलं. जगाच्या ज्ञानवेशीवरती बराक ओबामांनी सांगावं बाबासाहेब माझं प्रेरणास्थान आहे आणि त्या बराक ओबामांनी
आपल्या अमेरिकेतल्या त्या विद्यापीठाच्या ज्ञानविषयक बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन करावं आणि त्याच्यावरती शब्द लिहावे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. इतकं मोठं होत आलं पाहिजे. परिस्थितीवर मात करून एवढं मोठेपण तुमच्या लेकरांना आम्हाला कमावता आलं पाहिजे. हे थिरोदात्तपणा, ही उंची आमच्या लेकरांच्या समोर देता आली पाहिजे. लेकरांना नकारात्मक बोलणे पालकांना सोडता आलं पाहिजे. निगेटिव्ह बोलणं, तुला हे होऊ शकत नाही, जमतच नाही, अशक्य असं बोलणारे कुणी जर सराउंडिंगला असतील तर ते एक आम्हाला सोडून देता आलं पाहिजे. होऊच शकत नाही अशा सराउंडिंगच्या बाहेर लेकरांना काढा. गरुडाचं अंड जर चुकून कोंबड्याच्या खुराडात पडलं, कोंबड्याच्या खुराडात कळतं ना आपल्याला, कोंबड्याच्या खुराडात पडलं त्याच्यावर कोंबडी जरी बसली तर गरुडाचं पिल्लू बाहेर येतं ना. पण आम्ही काय करतो, बाहेर आलेलं ते गरुडाचं पिल्लू काय करतो, कोंबड्याच्या खुराडात लहानाचं मोठं होतं, दाणे टिकतं वगैरे वगैरे फिरतं आणि आकाशातून असा गरुड जर त्याला दिसला तर पिलांना काय म्हणतो कोंबड्याच्या, माहितीये का, त्या गरुडासारखा मी कधी भरारी घेऊ शकलो असतो, मला तसं कधी होता येईल. त्याच्यात सगळं आहे पण त्याला का कळत नसतं, कारण ते कोंबड्याच्या खुराडात लहानाचं मोठं होतं. तशी नकारात्मक विचारांची कोंबड्याची खुराडा जर लेकरांच्या आसपास असतील तर तिथून पहिल्यांदा लेकरांना बाहेर काढायला शिका. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो. दुसरी शेवटची 1 मिनिटाची महत्वाची गोष्ट ही आहे की शिक्षण या गोष्टीकडे नीट बघायला शिका. शिक्षणाकडे नीट बघायला शिका. नीटची परीक्षा, इंजिनिअरिंग, डॉक्टर सगळ्यांनी झालं पाहिजे हे नाही. शिक्षणाचा अर्थ नीट आम्हाला समजून घेणं मला वाटतं आता जमणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बघा, शिक्षणाचा खरा अर्थ काय लेकरांना सांगा. कशाला शिक्षण म्हणायचं, शिक्षक कशाला म्हणायचं. आमचं काय होतं, इंजिनियर, डॉक्टर, वकील होणं याला आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु शिक्षणाचा अर्थ सावित्रीबाई फुलेंनी सांगितलाय. काव्य फुले नावाच्या पुस्तकात सावित्रीबाईंनी लिहिलंय की शिक्षणाने जाते पशुत्व आणि येते मनुष्य पण. पहा, एवढी सोपी साधी सरळ व्याख्या शिक्षणाची. बघा, ही साधी सोपी सरळ व्याख्या माणसातलं माणूस पण रुजवण्याचं काम जे करतं ना ते खरं शिक्षण असतं. आणि ते शिक्षण आम्हाला आजच्या लेकरांना देणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी वगैरे जो इथे शिक्षणाचा पाया रुजवला तो पाया तुम्हाला आणि मला कळणं आज गरजेचं आहे. नाहीतर आमचं लेकरू शिकलं, आमचं लेकरू शिकून प्रचंड मोठं झालं आणि रिसेप्शन वरती बसलेली एखादी सुटाबुटा टाय घालून बसलेली एखादी मुलगी जर इंग्रजीचे 2 शब्द बोलली तर आमच्या लेकराला असं वाटायला लागतं की रिसेप्शन वरती बोललेली ठीक आहे. रिसेप्शन वरती सुटाबुटा टाय घालून बसलेली मुलगी आमच्या लेकरांना जर असं वाटतं इंग्रजीचे 2 शब्द बोलली की आमच्या लेकरांना असं वाटतं की ती प्रचंड विद्वान आणि हुशार आहे. आणि शेतामध्ये काम करणारी फाटक्या कपड्यातली साडीमध्ये काम करणारी आमच्या लेकरांना जर वाटत असेल की ती अडाणी आहे, त्याच्या मुखात जर आईबद्दल अडाणी हा शब्द असेल तर त्याच्या इतक्या मोठ्या शिक्षणाला PhDच्या डिग्रीला सुद्धा मग काही त्या अर्थ नसतो. हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे फक्त सगळ्यांनी MBBS व्हावं, नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं, सगळ्यांनी इंजिनियर व्हावं या दिशेनं प्रवास करणं याचा अर्थ खऱ्या अर्थानं शिक्षण नसतो. शिक्षणाचा खरा आज लेकराला जितकी डॉक्टर, समाजाला जितकी डॉक्टरची गरज आहे, इंजिनियरची गरज किंवा शिक्षकाची गरज आहे, त्याहून अधिक शिक्षणातून आज समाजामध्ये एक चांगला माणूस निर्माण होण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि हे शिक्षणाचं प्रयोजन असणं आजच्या काळात मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मला सांगा, शिकलेली माणसं समाजाचं भलं करतात असं असतं का? फार शिकली म्हणजे फार समाजाचं भलं करतात असं आपल्याला वाटतं का? मला सांगा, शिकलेलीच करतात ना. आणि म्हणून शिक्षणाचा खरा अर्थच आम्हाला ओळखला नाही. पदव्या घेणं याला आम्ही शिक्षण समजतो. पदव्या घेऊन सुटाबुटात राहणं, टाय घालणं, ते जेंटलमॅन नावाचे आमच्याकडे जे कन्सेप्ट आहे ना, टाय वगैरे घातला, सुटाबुटात आला की आम्हाला तो जेंटलमॅन वाटायला लागतो. पण फाटक्या कपड्यात आला तर आम्हाला तो जेंटलमॅन वाटतच नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेंटलमॅन कसा असतो हे या देशाला आणि जगाला दाखवून देण्याचं काम केलं. कमिशनच्या समोर ते डोईवरती मुंडा असं घालून आणि शेतकऱ्याचा तो कुंब्याचा वेश परिधान करून एवढा मोठा कमिशनर असलेला, एवढा श्रीमंत असलेला माणूस ज्यावेळी जातो आणि जेंटलमॅन काय असतो हे त्याच्या विचारांच्या माध्यमातून दाखवून देतो. तो जेंटलमॅन आम्हाला कळला पाहिजे. तो जेंटलमॅन आजच्या पोरांना, आजच्या तरुणाला कळला पाहिजे. एवढंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगेन. दुसरी मोठी गोष्ट आम्ही म्हणत असतो की देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी तरुणाचा काहीतरी वाटा असणं आज सगळ्यात जास्त या काळामध्ये गरजेचं आहे. तो वाटा आजच्या पिढीचा काहीतरी समाजासाठी असावा ना, काहीतरी देणं आमचं समाजासाठी लागलं पाहिजे, हा विचार उचलला पाहिजे. इथं जन्माला यायचं, इथूनच सगळं घ्यायचं, पण इथं काही द्यायचंच नाही, ही भूमिका फार चुकीची आहे. काहीतरी दातृत्व, काहीतरी उत्तरदायित्व आज तरुणाच्या खांद्यावरती देणं आम्हाला गरजेचं आहे. आणि आम्हाला वाटतं देशसेवा म्हणजे काय? देशसेवा आली की मग आमच्या डोक्यात येतं की सीमेवरती जायचं, बंदूक घेऊन पाकिस्तानच्या विरोधात लढलं म्हणजे आम्ही देशसेवा समजायला लागतो. मोठा पहाड खांद्यावरती घेतला की आम्हाला वाटतं देशसेवा. पण देशसेवेचा खरा अर्थ काय माहितीये का? सौरभ दादा, मी ज्यावेळी मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की या महाराष्ट्र राज्यातून, देशातून अशा 25 युवकांची निवड केली गेली आणि महाराष्ट्र राज्यातून या राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देशाच्या संसदेमध्ये मला एकट्याला मिळाली. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीला मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी संसदेच्या सभागृहामध्ये भारतीय संसदेचे त्यावेळेचे लोकसभेचे स्पीकर ओम बिर्लाजी, आता 2022ची घटना आहे,
संसदेत मी गेलो, आम्ही बोललो, आमचा संवाद झाला, तिन्ही सभागृह आम्हाला समजावून सांगितली गेली, तो सगळा शिष्टाचार प्राप्त झाला आणि आम्हाला विचारलं गेलं की त्या ठिकाणी आम्हाला काही प्रश्न कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारण्यात आले. मला विचारलं, देशसेवा तुम्ही कशाला सांगता, एखादं उदाहरण सांगा. देशसेवा म्हणजे काय, तुम्ही देशसेवा कशी कराल किंवा देशसेवा काय असते, राष्ट्रसेवा म्हणजे काय. मी पाहिलेली 2च उदाहरणं त्यांना त्या ठिकाणी सांगितली, थोडी 2 उदाहरणं, 10 सेकंदाची 2 उदाहरणं सांगितली. मी म्हटलं की देशाच्या सीमेवरती जाऊन एखाद्याला सांगितलं असेल, एखाद्याला राष्ट्रासाठी दिलेलं डोनेशन पैसा, त्यातून तुम्ही देशसेवा सांगितली असेल, पण एखाद्या व्यक्तीनं प्रचंड काळे धंदे करून कमावलेले कोट्यवधी रुपये देशाच्या सेवेला दिले, याला मी देशसेवा जितकी मानत नाही, त्यापेक्षा जास्त देशसेवा माझ्या दृष्टीनं मी पाहिलेलं चित्र की एक व्यक्ती, साधा माणूस, फाटक्या कपड्यांमधला, पायाला चिडा पडलेला, भेगा पडलेला माणूस असा रस्त्यानं जातोय आणि जात असताना सार्वजनिक ठिकाणी एक नळाची तोटी आहे बघा, नळ आहे असा, आणि तो नळ असा वाहून जात असल्याचा, वाया पाणी जात असल्याचा, नीट बंद न केल्याचा त्याला दिसतो. अरे माझ्या देशाची ही संपत्ती आहे, ही साधन संपत्ती ही वाया जाते असा विचार त्याच्या अंतःकरणात जन्माला येतो, तो नळ तो नीट बंद करतो. मला वाटतं तो खरा देशसेवक आहे. ती देशसेवा हे आपल्या घरी पार पाडावायची राष्ट्रसेवा. मी दुसरं उदाहरण देशाच्या संसदेमध्ये सांगितलं की मी एका सरकारी बसनं प्रवास करत होतो, सुटाफुटात आलेली लोक बसमध्ये चढत होती, त्या बसचं सीट आपल्या महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाच्या बसचं सीट अशी फुंकायची, माती अशी हे करायची आणि त्या सीटवरती बसायचा प्रयत्न ही लोक करायची आणि सीटासाठी भांडायची. बसला त्यांना त्या बसचं काहीच महत्व वाटत नसायचं, बसला नावं ठेवायची. पण एक बाई होती बघा, आमच्याकडे पूर्वी आमच्या आजीच्या कमरेला इथं पिशव्या असायच्या, त्या तशा चोळ्या शिवलेल्या पिशव्या म्हणायच्या, ती पिशवी होती त्या बाईच्या इथे, तिच्या शेजारी कोणी बसलं सुद्धा नाही आणि त्या बसचं सीट असं फाटलेलं होतं. मी पाहिलेलं चित्र आहे, फाटलेलं सीट आहे. त्या बाईनं, मी पाहतोय, स्वतःच्या त्या पिशवीत हात घातलाय, रिकामा वेळ आहे, इथून तिथपर्यंत असं बसला जायला वेळ आहे, तिथपर्यंत पोहोचायचंय, म्हणून त्या आजीने त्या बस आपल्या स्वतःच्या पिशवीत असा हात घालावा, रीड आणि त्या रीड दोरा जो असतो त्याच्यात टोचलेली सुई काढावी आणि त्या सुईनं ते बसचं फाटलेलं सीट असं शिवायचा प्रयत्न त्या बाईने करावा. मला वाटतं ही राष्ट्रभक्ती आहे, ही देशसेवा आहे. आमच्या देशाची संपत्ती ज्यावेळी आपल्याला आपली वाटायला लागते, ही भूमिका जन्माला येणं गरजेचं आहे. आपल्या वाट्याचं काम करणं सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे गरजेचं आहे. मी विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी म्हणून शिक्षण उत्तम प्रामाणिकपणे घेण्याची भूमिका ज्यावेळी प्रामाणिकपणे मी पार पाडत असतो, त्यावेळी मी देशसेवेचं काम करतो. एखादा शिक्षक आहे ना, तो उत्तम आणि प्रामाणिकपणे शिक्षण देण्याचं काम करत असतो, त्यावेळी तो देशसेवा करत असतो. ही देशसेवा आणि हे राष्ट्रहिताचं काम या दृष्टीने आज रुजणं गरजेचं आहे. शेवटचं की माणुसकी जी आमची संपत चालली आहे तरुणांमध्ये, भविष्याची दिशा घडवताना ती माणुसकी आता रुजवा. आजच्या पिढीच्या काळामध्ये ते रुजवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. एकदा कुठंतरी आमच्या हाताची गोंधळ भरली, पोटाची कळली भरल्यात थांबायला शिकलं पाहिजे ना. किती दिवस हा सगळा प्रपंच आर्थिक गणित आपली चालू ठेवायची आपल्याला, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कोविडमध्ये एका श्वासासाठी आमचा जीव गुदमरला होता, तेव्हा कळालं ना मला महत्व काय असतं माणुसकीचं, माणसाचं महत्व. ज्यांच्या पोटावर हात आहेत ना, पोटावर हे पोट आहे त्याच्यावर हात असलेली लोक चंद्रावर घरं बांधायची स्वप्न पाहत होती, पण हातावर पोट असलेली लोक चंद्राच्या पुरेवेळ्या भाकरीसाठी संघर्ष करत होती. म्हणून आमची संस्कृती जी सांगते की ताटात एक भाकरी असताना आपली आपण खायची ही माणसाची प्रवृत्ती आहे, ताटातली आपली भाकरी खाऊन लोकांची हिसवायची ही आपली विकृती आहे. पण ताटात एक भाकरी असताना आपली अर्धी खायची आणि अर्धी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालायची ही आमची संस्कृती आहे. ही संस्कृती, ही माणुसकी आज समाजामध्ये रुजणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि ते रुजेल भाऊ भावाच्या विरोधात उभं राहतोय, ती परंपरा मुळीच निघाली पाहिजे. आज राम रावण आम्ही करतो, रावणाला दोष देतो, रामाचा गुणगौरव करतो. राम रावणाचा एक सोपा फरक आहे. भाऊ जर भावाच्या विरोधात असेल तर त्यांना समजून घ्या, रावणाचा भाऊ रावणाच्या सोबत नव्हता म्हणून रावणाची ती दुर्दशा झालेली आहे. राम कोण आहे? राम कुणाच्या काळजात आहे? अरे ज्याचा भाऊ त्याच्या सोबत आहे त्याच्या अंतःकरणात खरा राम आहे. आणि म्हणून आज भाऊ बंदकीनं एकमेकांच्या सोबत वागणं, राहणं, नीट इतभर जमिनीसाठी, छोट्याशा बांधासाठी जो संघर्ष चाललाय ना, त्याच्यासाठी भांडणं सोडलं पाहिजे. शेवटी भावकी सोबतच भांडतो आणि गेल्यानंतर कुणाच्या खांद्यावरती जायचंय? बाहेरची लोक येतात तर भावकीच्याच खांद्यावरती जायचंय. आणि म्हणून तो सुद्धा विचार प्रामाणिकपणे एका संस्काराच्या भूमिकेतून, माणुसकीच्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी एक वाक्य शेवटचं सांगेन की आज तरुणाईकडून एक जरी अपेक्षा केली, ती जर फलित ठरली तर फलित होईल की तरुणांनी माय, माती आणि माणुसकीला विसरू नये. माय, माती आणि माणुसकी या 3 गोष्टीला आजच्या तरुणांनी विसरू नये. मग कितीही मोठं झालं तरी चालेल. मी सिंधुताई सपकाळांना एकदा भेटलो होतो. सिंधुताई सपकाळ माहिती आहेत ना? सिंधुताई सपकाळांना भेटलो, त्यांच्या भोवती बरीचशी लोक होती. मी लहान आहे आणि सिंधुताईंच्या भोवतीची लोक बांबू दिली. मैदानामध्ये सिंधुताई असं मातीनं भरलेलं मैदान आहे, त्या अशा पुढे चालत होत्या. मी जवळ गेलो, म्हटलं माई 9 वारीतून तुम्ही अमेरिकेपर्यंत जाऊन भाषण करून आलात, या मातीतून स्वतःच एवढं मोठं विश्व उभा केलं. मला सुद्धा एखादा विचार द्या बरं, तुमच्यासारखा मी मोठा होईल, प्रेरणा घेईल. माई शांत बसल्या, अशा हात दुमडले आणि चालायला लागल्या. चालत चालत पुढे गेल्या आणि पटकन जमिनीमध्ये खाली बसल्या. मी सुद्धा लगेच खाली बसलो.
त्या लगेच ताडकन उभा राहिल्या. मला कळेल असं का होतं, मी पण लगेच त्यांच्यासोबत ताडकन उभा राहिलो. पण उभा राहिल्याबरोबर मी काय केलं माहितीये का, मी जीन्स पॅन्ट होती, जीन्सला लागली धूळ अशी सटकली. सिंधुताईने तेवढंच पाहिलं आणि मला म्हणाल्या, बाळा ज्या मातीतून मी माझं विश्व उभा केलंय त्या मातीचं ओझं तुझ्या आधुनिक जीन्सला झेपत नसेल तर माझ्या विचारांचं ओझं तुला काय झेपणार आहे. किमान मातीचं हे ओझं झेपण्यासाठी आजच्या आपल्या पिढीला सक्षम बनवता येणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि तोच विचार आजच्या तरुणाईकडून, आजच्या पिढीकडून, आजच्या तरुणाईकडून पालकांना तीच अपेक्षा असणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तीच आशा आज पालकांना असणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षित आहे. आणि त्यातूनच भविष्याची एक उत्तम आणि उदात्त दिशा तरुणाईची आणि या देशाची घडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बोलतो. सुरुवातीला येऊन या मंचावरती उभं राहण्याचं सुद्धा धैर्य परंपरा पाहिल्यानंतर माझ्यासारख्या 20-25 तरुणाला होत नव्हतं. पण तुम्हा सगळ्यांचा उत्साह, तुम्ही दिलेला प्रतिसाद, त्या प्रतिसादाच्या क्षमतेवरती मी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधू शकलो. आपण सर्वांनी कानांचा पोट करून मला ऐकलं, लेकरू बोलतं या भूमिकेतून ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटी एक तरुण म्हणून आजच्या तरुणाकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा या कार्याला, या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा रे उत्पाद, थांबवा आपुलाची घात, सामर्थ्यानं जावो व्यर्थ काहीचे, अर्थ येऊ द्या रे आणि हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. किमान हा देश माझा आहे एवढी अपेक्षा पालकांनी धरावी आणि तेवढंच भान फक्त आजच्या तरुणाला यावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. मला वाटते रसिकांना 100% पटलं असावं की हे फक्त सेकंड गुरुचंच नाही तर पाची पकवण्याचं जेवण होतं. लोकांनी मागून मागून खाल्लं पण कुठंतरी थांबायला पाहिजे. राहुल सरांनी इतक्या विषयांना स्पर्श केला. अत्यंत पहाडी, दमदार आणि तण्याबांड आवाजामध्ये पालकांचं आणि तरुणांचं जे प्रबोधन केलेलं आहे त्याला आभार कसे मानावे हेच समजत नाही. तुझे आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकला असी. आजच्या आमच्या तरुणांचे आदर्श हे आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या संत साहित्यामध्ये आहे, आमच्या इतिहासामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, इतिहासामध्ये शिवाजीराजे, संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अतिशय बोलकी आणि जाणवलेली उदाहरणं साळली. जाता जाता संस्कारांचं महत्त्व सांगितलं, आई वडिलांचं महत्त्व सांगितलं. आजच्या तरुणाईने त्यांची कर्तव्य कशी पार पाडली पाहिजे, आई वडिलांनी त्यांची कर्तव्य कशी पार पाडली पाहिजे हेही सांगितलं. आईवरती छान कविता ऐकवली. वैखरीचा आद्य आई, वैखरीचा आद्य आई, वेदनेचा अंत आई, वैखरीचा आद्य आई, वेदनेचा अंत आई, अहो शब्दातीत आणि ईश्वराचे रूप आहे. आई हे जे काही रसायन आहे हे रसायन हे भविष्याची आशा आहे. आई घडली पाहिजे. माय, माती, माणुसकी, त्यातून माणूस घडला पाहिजे. या मातीत जन्मलो मी, या मातीत रंगणार, या मातीत जन्मलो मी, या मातीत रंगणार, ती मातीच उद्या माझा इतिहास सांगणार, ती मातीच उद्या माझा इतिहास सांगणार. किती विषयांना स्पर्श केला. प्रसार माध्यमांची सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी त्यांनी सांगितल्या. आच्छादन म्हणजे विवेक कवरेजिरिया आणि बॅटरी म्हणजे बुद्धीचा संच. आच्छादन हे विवेकाचे नका सोडून जाऊ, आच्छादन हे विवेकाचे नका सोडून जाऊ हो, विद्युत संच बुद्धीचा जरा भरला ठेवा हो. आच्छादन हे विवेकाचे नका सोडून जाऊ हो, विद्युत संच बुद्धीचा जरा भरला ठेवा हो. विज्ञानाच्या वरदानाया शाप नका ठरू, विज्ञानाच्या वरदानाया शाप नका ठरवू. संयम थोडा राखून आपण देशाला घडवू, संयम थोडा राखून आपण देशाला. राहुल सरांचं भाषण कानातून हृदयामध्ये आयुष्यभर असा ठेवून ठेवावं आणि इतकं सुंदर भाषण केलेलं आहे. त्यांचं व्याख्यान हे म्हणजे या व्याख्यानवालेचं शिखर आहे असं मी त्यांना अगदी विश्वासाने सांगतो. हा माणूस वयानं तरुण आहे
का ज्येष्ठ आहे याची सर कुणालाही येणार नाही असे हे सर आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, राहुल सरांचे आभार मानतो, उपस्थितांचे सर्व मान्यवरांचे आभार मानतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.